करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा श्री तुकाराम विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगपद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा 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 तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकारामा 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 तुकाराम तुकारामा तुकाराम श्री 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 तुकारामा श्री तुकारामा तुकाराम श्री तुकारामा 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 श्री तुकारामा
तुकाराम श्री तुकाराम 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 तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मतिमंद ते ज्ञानदाता दिनासे नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासे संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. भगवान माऊली महावैष्णव दानोबराय वैराग्य रागरशी जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठे निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी अकारण करुणावरून आलाय रुक्मिणी प्राणसंजीवन वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे दयेमुळे अनुग्रहामुळे आपण ज्ञानोबराय म्हणतात तुका सर्वश्रेष्ठ प्रियाम्मा थोर काजू अवतार नावायाचा असं ज्यांच्याबद्दल ज्ञानोबराय बोलतात त्या जगद्गुरु तुकोबरायचं वाङ्मयीन कलेवर म्हणजे हे तुकोपनिषद अर्थात जगद्गुरु तुकोबरायची गाथा तुकोबरायच म्हणतात चौवेदाचे केले शिववर्ण अर्थही गहन करून या किंवा वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एराने वाहवा भारमाथा या चारी वेदाचा अर्क आणि पंचम वेद म्हणजे जगद्गुरु तुकोबरायची अभंग गाथा आहे. चार वेदाची चारही महावाक्य म्हणजे एक प्रकारचं सार आहे ते सार जगद्गुरु तुकोबरायच्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ऋग्वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्सदृश जगद्गुरु तुकोबरायचं महावाक्य आहे तुका म्हणे कैची किव कोठी जीव निराळा. नंतर
जो यजुर्वेद आहे ते यजुर्वेदाचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. तत्सदृश्य जगद्गुरु तुकोबरायचं महावाक्य आहे मी तो वासुदेव तत्वता कळो येरे विचारिता आहे ठाऊक कसा बागिया संता दुजा नाही अनिक मागोता गा. त्याचप्रमाणे अथर्ववेदाचं महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म आणि तत्सदृश्य जगद्गुरु तुकोबरायचं महावाक्य आहे तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. आणि शेवटचं सामवेदाचं महावाक्य आहे तत्वमसी जगद्गुरु तुकोबरायचं महावाक्य आहे देवचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही किंवा अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा दे माझा ऐसा मग भरवासा कळेल. असं आपल्या मामांचा ज्या करता शब्द आहे तुकोपनिषद, या तुकोपनिषदाचं पुन्हा एकदा चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो. म्हणून आपल्या जीवनातील हे दीपावलीच्या पर्वकालामधील अमूल्य असणारे क्षण आहे आणि या भाग्याचं वर्णन शब्दाने होऊ शकत नाही आणि इतराला ते कळणारही नाही. कारण जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाने म्हणून अप्रसंगतेने तो म्हणा वाचकी अशा पद्धतीची स्थिती आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. बाबाच्या चरण सानिध्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायच्या गाथेचं आपण चिंतन करत आहोत. आज या सायंकाळच्या सत्रामध्ये माझ्याकडे आलेली अभंग 2507 ते 2526 अशा एकंदर 20 अभंगाचं चिंतन आपण या सदरामध्ये करणार आहोत. मागच्या अभंगामध्ये जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बीज तैशी फळे येते वरी, पण मागच्या अभंगामध्ये मागच्या सत्रातल्या आपण शेवटच्या अभंगामध्ये बघितलं की माता पिता जर अपवित्र असेल तर त्यांच्या पोटी येणारी संततीसुद्धा चोड चार शिंदळ अशा पद्धतीची ती संतती जन्माला येते. पण ते आईवडिलाचा स्वभाव तसा असल्यामुळे त्या आईवडिलाला त्यातही आनंद वाटतो, कारण आता कष्टा वाचून सगळं काही घरी येणार. पण अशा पद्धतीचा असणारा जो पुरुष आहे त्याची एक प्रकारची निर्भत्सना करत असताना, त्याची निंदा करत असताना जगद्गुरु तुकोबराय जे बोलतात तो हा आपल्या सत्रातला पहिला अभंग. तुकोबराय म्हणतात एवढी अपकीर्ती ऐकून या फजिती जरी दाविल वदन थुंका थुंका तो देखून काळीमेची जिने जीवन या राहे सुने तुका म्हणे गुण दरुषणे अपशकुन. एवढी अपकीर्ती म्हणजे अगदी उघड त्याच्या डोळ्यासमोर हा चोर आहे, हा जार आहे, हा हीन आहे, नीच आहे अशा पद्धतीने त्याची अपकीर्ती होत असताना संभावितशेच्या अकीर्ती मरणादती इच्छिते. संभावित मनुष्याला अपकीर्ती मरणापेक्षा सुद्धा भयंकर असते, पण याला मात्र त्या अपकीर्तीचं काही वाटत नाही. बरं, आपल्या वेदांतात आपण नेहमी 2 शब्द ऐकतो, परोक्ष आणि अपरोक्ष, म्हणजेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. माघारी एखाद्या वेळेला निंदा केली तर त्याचं फारसं माणसाला वाईट वाटत नाही, पण आपण आपल्या कानावरती शब्द पडत असताना कानामध्ये शिसं ओतल्यासारख्या वेदना व्हाव्या, पण ऐकून या. ते ऐकत असताना देखील आणि प्रत्येक क्षणी त्याची फटफजिती होत असतानाही महाराज म्हणतात जरी वदन दाविल तर तो देखुनी थुंका थुंका. एवढा त्याचा अवमान अपमान होत असताना, त्याचा पान उतारा होत असताना एखादं ज्ञानोबरायची ओवी आशय सांगतो. ओवी कोणाला आठवली तर सांगा. त्या शिवनाचं म्हणजे ग्रामशिवाचं कान आणि शेपटी तोडलेली आहे, त्यातून रक्त पाझरत आहे, तरी थोड्या वेळाने पुन्हा ते घरामध्ये ते येतं. म्हणजे त्याला त्याचा ओढाळीता लाविले तैसेची कानकुस ओले परी पुढती आले पुढती ओढाळू आले सुने जैसे आहे ना. म्हणजे त्या कुत्र्याला त्याचा एक प्रकारचा खेद नसतो. तशा पद्धतीचं त्या ग्रामशिवासारखी याची वृत्ती असल्यामुळे जर पुन्हा आपण एवढा फटफजिती करूनसुद्धा त्याने जर आपल्याला मुख दाखवलंच तर तो देखोनी थुंका, तो देखून त्याच्या तोंडावर आपण थुंका. पण 2 वेळेला थुंका असा शब्द वापरला, अर्थात मीही थुंकतो आणि तुम्ही त्याच्या तोंडावर थुंका, कारण तशाच योग्यतेचा तो व्यक्ती आहे असं महाराज बोलतात. पुढे म्हणतात काळीमेची जिने जीवन या राहे, कारण अशा पद्धतीचं काळीमा म्हणजे कलंकयुक्त अपकीर्तीयुक्त अशा पद्धतीचं त्याचं ते जगणं आहे. आणि तुकोबराय म्हणतात म्हणून दरुषणे अपशकुन. त्याचं नुसतं दर्शन जरी झालं ना सकाळच्या प्रहारामध्ये तर दिवसभर आपल्याला एखाद्या वेळेला जेवण भेटणार नाही, आपल्याला त्यावेळेला एकादशी नसताना एकादशी करावी लागेल अशा पद्धतीचा त्याचा तो अपशकुनही त्याचं मुखकमल असतं. कारण गुन्हे त्याचे तसे वाईट गुणच तिने अर्जित केलेले असतात. म्हणून अशा व्यक्तीची एक प्रकारची निंदा करून तुकोबरायाचा सांगण्याचा भाव एवढाच आहे का आपलं जीवन मात्र असं नसावं. थोडा बहुत आपल्या जीवनामध्ये असा दुर्गुण असला तर आपण तो त्यागण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये बोलत आहेत. आता पुढचा जो अभंग आहे
एखादा ज्ञानोबराय बोलतात ना, समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वरल्या एकची पक्वान्ने. तशा पद्धतीने एखादा समर्थ पुरुष त्याचा असणारं अन्नच क्षेत्र हे कसं असतं, किंवा समर्थ असणारा परमात्मा, कारण दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी, जसं संतालाही समर्थ म्हटलेलं आहे तसं परमात्मा देखील बळीया माझा पंढररावण तो या देवाचाही देव, परमात्माही समर्थ आहे. तर मग आता हा अभंग एखाद्या समर्थ दात्याकडेही लागतो आणि समर्थ असणाऱ्या परमात्म्याकडेही लागतो. बघा आपण, समर्थासी नाही वर्णावर्ण भेद, सामुग्री ते सिद्ध सर्व घरी, आदरे ठाई बहु आदर, मागितले फार तेथे वाढी, न म्हणे सुरद सोयरा आवश्यक, राजा आणि रंक सारिखाची, भाव देखे तेथे करी लडबड, जडा राखे जड निराळीची, कोणा न विसंबे याचकाचा ठाव, विनवूनी देव शंका फेडो, तुका म्हणे पोट भरुनी उरवी, आले ऐशे दावी अनुभवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, समर्थाशी, जो समर्थ आहे, दानशूर आहे, त्याच्याकडे सर्व काही सुबकता आहे, तो वर्णावर्ण भेद नाही. आता हा जो भेद शब्द आहे ना, त्याचे दोन अर्थ आहे. भेद शब्दाचा अर्थ भेदही आहे आणि भेद शब्दाचा अर्थ प्रकार आहे. तो उत्तरार्धात दिली दीपन्यायाने घेतला तर तिकडे प्रकार अर्थ लागतो आणि इकडे मात्र भेद अर्थ घ्यायचा. समर्थ जो दात आहे त्याच्या ठिकाणी वर्ण अवर्ण भेद नाही, म्हणजे हा उच्च वर्णाचा आहे, हा नीच वर्णाचा आहे, अशा पद्धतीचा वर्ण अवर्णाचा जातीभेद समर्थ दाता हा कधीही करत नाही. का करत नाही महाराज म्हणतात, कारण ते घरी सर्व सामुग्री सिद्ध. त्या समर्थ दात्याच्या घरी सगळ्याच प्रकारचे 56 प्रकारचे जे भोग आहे ते सगळ्याची सुबकता आणि ते तयारच सिद्धच असतात, त्यामुळे तो कोणाचाही पंक्तिभेद करत नाही. आदराचे ठाई बहु आदर, मागितले तेथे फार वाढी. आता जे आदरणीय आहेत, संत आहेत, भक्त आहेत, पवित्र अंतकरणाचे आहे, वैराग्य ज्ञान भक्ती संपन्न महात्मे आहेत, असे आल्याच्या नंतर घाली संताशी आसने पूजा करी, काया वाचा मने एक जनार्दने जाणे इच्छिले ते पूर्वी, असं जे आदरणीय आहे त्यांच्याविषयी त्याच्या अंतकरणात फार आदर असतो. आणि मागितले, त्यांनी जे काही पंक्तीला बसल्याच्या नंतर जे काही त्यांचे रुचीचे पदार्थ असेल ते मागितले, ते सर्व तेवढे काही पदार्थ पुष्कळ प्रमाणामध्ये त्यांना तो वाढतो. मात्र ते वाढत असताना तो पंक्तिभेद करत नाही. कसा करत नाही? सुहृद सोयरा आवश्यक न म्हणे. सुहृद शब्दाचा अर्थ आहे प्रत्युपकाराची अपेक्षा न करताना निरपेक्ष पद्धतीने आपल्यावर जो उपकार करतो त्याला सुहृद म्हणतात. आणि सोयरा म्हणताना आपला असणारा नातलग. आता ही अशी प्रतिष्ठित मंडळी बसली असता यांना काही महत्त्वाचे जे मिष्टान्न आहे ते वाढणे आवश्यक आहे, इतराला नाही भेटले तरी चालेल असं मात्र न म्हणे. असा पंक्तिभेद मात्र तो करत नाही. का म्हटले? राजा आणि रंक सारिकाची, काय रंक आणि राव आम्हा सारिकाची जीव, अशा पद्धतीने रंक असो एखादा राजा असो तर सर्वांना तो समान पद्धतीने पाहतो. हेच वचन जर परमात्म्याकडे लावलं तर परमात्मा समर्थ असल्यामुळे जे हरिभक्त आहेत, चतुर्वेदा भजन्ते माम जना सुकृतीन अर्जुन अर्थजिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानेचे भरतर्षभ, मग त्या भक्तांना ज्याला अर्थ तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, मग त्यांना जी अपेक्षा असेल तो समर्थ असणारा परमात्मा देखील पूर्ण करतो. आणि तोही हा भेदभाव मात्र करत नाही. कारण तो आज सनकाधिकाचे माने सायुजी सरस्वती दला पुतनेजी विषयाचे स्तनपाने मारू आले, अशा पद्धतीचं परमात्म्याचं देखील दातृत्व आहे. आता भाव देखून तेथे लडबड करी. आता जो एखादा भाविक विरक्त प्रेमळ ज्ञानसंपन्न असे महात्मे पाहिले का ते देखून लडबड करी, याचा अर्थ त्यांच्या मागे पुढे तो हाजी हाजी म्हणून त्यांच्या सेवेकरता तत्पर असतो. हा समर्थ दाता. आणि परमात्म्याची ती स्थिती आहे, भावी भक्त पाहिल्याच्या नंतर भक्त समागमे सर्व भावी हरी न सांगता करी सर्व काम, अशा पद्धतीने परमात्मा देखील त्यांची सेवा करतो. आणि जडा निराळीची जडा निराळीची राखे. आता तो दातासुद्धा पंक्तीला सर्वांना जरी समान मेनू असला, समान पदार्थ असले तरीसुद्धा हे संत महात्मे असल्याच्या नंतर त्यांना मधल्या खोलीमध्ये घेऊन त्यांची पूजा, ते अगदी दक्षिणा वगैरे ठेवून सगळं षडोपचारी पूजा करून मग त्यांना अन्नदान दिलं जातं. आणि मग सामान्य जर असेल की ठीक आहे तुम्हाला तेच पदार्थ भेटतील पण बाहेर असं मंडपामध्ये पंक्तीला आपण बसा, अशा पद्धतीने तो समर्थदाता ही व्यवहार करतो. आणि तसाच परमात्मा देखील भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारी, शिशुपालालाही मोक्षच देतो आणि भक्तालाही मोक्षच देतो, पण एकाला दोन पद्धतीने परमात्मा मोक्ष देत असतो. म्हणून म्हणतात जड
आणि जडा. जड म्हणजे मूळ वृत्तीची जी आहेत आणि जडा म्हणजे पंचमहाभूत कार्य जड देहाशी ज्यांनी तादात्म्य केलेलं आहे असे जे आहेत ना देह खंडानाम आत्मा आहे ना अशा त्यांनाही जगवणारा पण त्यांना एका निराळ्या पद्धतीने तो परमात्मा त्यांना काय करतो राखत असतो. कोणा याचका न विसंबे आणि कोणी आलेला जो याचक आहे त्याला ठाव म्हणजे आश्रय देत असताना तो समर्थदाता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही आणि त्याच पद्धतीने परमात्म्याकडे खटनट यावे शुद्ध होऊनही जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा असे असल्यामुळे परमात्मा देखील कोणाची उपेक्षा मात्र करत नाही. परमात्म्याला पायावर ठेवणी माथा सर्वतः नुपेक्षी त्याच्या चरणावर जर आपण माथा ठेवला तर परमात्मा देखील ते याचकाची कुठल्याही प्रकारची उपेक्षा करत नाही. आणि हा समर्थदाता देव साक्षात जे भेटेभूत ते माने जे भगवंत असं परमात्माचंच एक ते रूप मानून विनवणी त्यांना एक विनंती करून त्यांना चरणाला लागून मोठा आदर आतिथ्य करून त्यांना आपल्या घरी घेऊन जातात. आणि शंकाफेडी अर्थात त्यांना गोड बोलून त्यांच्या अंतकरणामध्ये जी काही परकी भावना असेल तर त्यांची तो शंका फेडून सगळ्या पद्धतीचे त्यांचे संधी पूर्ण करून त्यांना अपेक्षित काही याचना असेल ते सगळे पदार्थ तो देतो. याचा अर्थ कधी आपण एका घरात राहतो वर्षानुवर्ष राहतो पण आपला परभाव मात्र मिटत नाही. आणि आपण संतांच्या चरणाजवळ गेलो तर आपले घरचे कोणी आले आपल्या परिचयातले कोणी आले का त्यांच्यासा आपला 50 नाही म्हणता येईल कारण तेवढं वयच नाही आपलं पण एक 10-12 वर्षाचा संबंध असल्याच्या नंतर ते आपल्यासोबत इतकं मोकळा व्यवहार करत नाही. आणि ते संतांच्या चरणापाशी गेल्याच्या नंतर अवघ्या 5 मिनिटामध्ये जणू काय त्यांचे जन्मोजन्मीचे 7 जन्मीचे संबंध आहे असा एकदम व्यवहार करतात. याचाच अर्थ त्यांच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह तो समर्थ दाता अर्थात संत दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी आणि परमात्मा देखील त्यांच्या कुठलीही शंका ठेवत नाही. तो का म्हणे पोट भरूनी उरवे आणि तो समर्थ असणारा दाता किंवा परमात्मा त्यांचं पोट भरून देखील कारण माग त्याची पुरे आणि धनी अनेकाशी उरे अशा पद्धतीने ते आणखी मिष्टान्न असेल काय ते देण्याचं जी याचिकाची अपेक्षा असेल ते त्यांना देऊनही अद्याप शिल्लकच असतं. आणि आले आयसे दावी अनुभवा म्हणजे अशा पद्धतीचा अवदार्याचा आपला अनुभव तो समोरच्या याचकाच्या अंतकरणामध्ये परमात्मा आपल्या किंवा समर्थदाता आपल्या कृतीतून दाखवतो. आता हा पुढचा जो अभंग आहे तो पंढरी महात्म्यामधील असून यामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर पुंडलिक राय संत आणि पंढरी आणि पंढरपूर म्हणजे पांडुरंग पुंडलिक राय आणि पंढरपूर या तिघाचाही महिमा गात असताना वर निरूपण करत असताना तुकोबाराय जे बोलतात तो म्हणजे हा पुढचा अभंग आहे. त्यापैकी पहिल्या चरणामध्ये पुंडलिकाचा दुसऱ्या चरणामध्ये पंढरीनाथाचा आणि उर्वरित 4 चरणामध्ये पंढरी क्षेत्राचा महिमा गात असताना तुकोबाराय या अभंगामध्ये बोलतात. महाराज म्हणतात पुंडलिक भक्त राज तिने साधिले काज वैकुंठीच निज परब्रह्म आणले. बघा ज्ञानोबरायांनी द्वापार युगातला असणारा भक्तराज अर्जुनाला भक्तराज म्हटलेला आहे आणि तुकोबाराय येथे पुंडलिकाला भक्तराज म्हणतात. काय आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादित श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसतू असे. तिथे अर्जुनाला भक्तराज ज्ञानोबराय बोलतात आणि ते पुंडलिकाला भक्तराज जगद्गुरू तुकोबाराय बोलतात. पुंडलिक भक्तराज सर्व भक्तामध्ये पुंडलिक हे राजे आहेत. म्हणजे काय केलं त्याने काज साधिले फार मोठं कार्य पुंडलिक रायाने आपल्याकरता करून ठेवलेलं आहे. काय कार्य केलं वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. वैकुंठ काय हरी वैकुंठा होणे आला पुंडलिका लागोणे असं वैकुंठेच असणारं वैकुंठाधिपती निज म्हणजे साक्षात असणारं परब्रह्मच ते पुंडलिकाने आपल्या भावाच्या बळावर परमात्म्याला पंढरपूर नगरीमध्ये आणलेला आहे. आता तो पांडुरंग कसा आहे तर पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगाती प्रीती येऊन या समची उभा राहिले. आता बाळमूर्ती म्हणजे काय साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी. तर त्यामध्ये भगवान परमात्म्याने काय केलं बघा साधूनाम परित्राण हे कार्य 11 वर्ष गोकुळात केलं. दुष्कृताम विनाशाय हे कार्य 17 वर्ष मथुरेत केलं आणि धर्मसंस्थापनार्थ हे कार्य भगवान परमात्म्याने 97 वर्ष द्वारकेत केलेलं आहे. तर त्यापैकी 11 वर्ष गोकुळात जे कार्य परमात्म्याने केलेलं आणि तोच परमात्मा गाई गोपाळासहित पंढरपूरला पुंडलिकाच्या भावाकरता आला आणि तो पांडुरंग रूपात आला. ही गोष्ट सांगत असताना म्हणतात पांडुरंग बाळमूर्ती म्हणजे बालरूपातच भगवान परमात्म्याने चोऱ्या माऱ्या आणि खोड्या अशा 3 लीला गोकुळात केल्या आणि गाई गोपाळासहित त्या वृंदावन मधुबनामध्ये गाई चारण्याचं कार्य परमात्म्याने केलं. कोणतरी आपल्या सत्रामध्ये एक वक्ते बोलले पण की जात असताना परमात्मा पुढे असायचे गाया मागे असायच्या पण येत असताना मात्र
त्या बछड्याचा वेध लागल्यामुळे त्यांचा पाना दाटून आल्यामुळे त्या बछड्याला स्तनपान करण्याकरता गाया पुढे पळायच्या आणि मग गायाच्या चरणाची उळलेले ते पांढरे रजकण त्या बालमूर्ती गोपालकनाच्या मुखावर बसायचे आणि ते पांडुरू वर्णाचे दिसले म्हणून ते झाले पांडुरंग. म्हणून म्हणतात बालमूर्ती पांडुरंग. आणि ते पांडुरंग गायी गोपाळा सांगते म्हणजे गायी गोपाळाला सोबत घेऊन प्रीती म्हणजे पुंडलिकाच्या भावार्था तो त्या पंढरपुरामध्ये आलेत. गोपाळापुऱ्यामध्ये परमात्म्याने त्या सर्वांना ठेवलं आणि इकडे पुंडलिकाकडे परमात्मा आलेत आणि येऊन समची उभे राहिले. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे अशा परमात्म्यामध्ये अशा स्वरूपात परमात्मा उभे राहतात. एका अक्षरे आगळे. आता इथून पुढे पंढरी क्षेत्राचा महिमा या पुढील चरणामध्ये वर्णन करतायत महाराज. महाराज म्हणतात एका अक्षरा आगळे दुसरे भूवैकुंठची. एक अक्षर कोणतं अक्षर वैकुंठ आणि येथे एक शब्द लावायचा भू. भू एक आणखी एक अक्षर म्हणजे हे एका अक्षरामुळे त्या वैकुंठापेक्षाही हे भूवैकुंठ मात्र सरस आहे, श्रेष्ठ दर्जाचं आहे आणि हे द्वितीय वैकुंठच आहे. पण येरे म्हणविती म्हणजे इतर जे प्रयाग हा तीर्थराज म्हटलेला आहे प्रयागाला, तर इतर असणारे जे तीर्थ आहेत ना ते स्वतःला श्रेष्ठ किंवा पवित्र असे म्हणून घेतात. नाही असं नाही, परंतु कोल्याची कोली कोई त्या ऊसाच्या रानामध्ये जंबुकाची गर्जना कानावर पडत नाही तोपर्यंत, पंचाननाची गर्जना कानावर पडत नाही तोपर्यंत असते. अगदी तद्वत या इतर असणाऱ्या तीर्थक्षेत्राचा बडेजाव पवित्रता श्रेष्ठत्वाचा असणारा मर्तब हा कुठपर्यंत आहे, जोपर्यंत पंढरी क्षेत्र समोर येत नाही तोपर्यंत. म्हणून तर तो कोबरा एका जगप्रसिद्ध अभंगात म्हणतात उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशे चंद्रभागा ऐशे भीमा तर ऐसा विठवर देव कोठे ऐशे संतजन ऐशे हरिदास ऐसा नामघोष सांग कुठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे आणि पंढरी निर्माण केली देवे. म्हणून त्या पंढरीच्या तुलनेत जर पाहिलं तर मात्र ही कुठेही पुरे पडत नाही. आता या पंढरपुराचा विशेष काय तर पंचक्रोशीमध्ये पाप कधी येऊ न शकेची. आता पंचक्रोश 3 किलोमीटरचा एक कोस होतो आणि अर्थात 5 कोस म्हणजे साधारण पंढरीच्या भोवतालचं 15 किलोमीटरचं जेवढं जे क्षेत्र असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये पंचक्रोशीमध्ये पाप हे कधी प्रवेश करत नाही. पापाला त्या ठिकाणी प्रवेश नाही. पाप कधी येऊ न शके. कधी पाप त्या ठिकाणी येतच नाही आणि पाप न आल्यामुळे ते तर विधी निषेधाची कैची वस्ती. जर पापच आलं नाही मग त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये विधी म्हणजे या पापाच्या क्षालनाकरता हे साधारण व असाधारण प्रायश्चितरूप विधी तुम्ही करा असा प्रकारचा विधी किंवा एखाद्या पापापासून निवृत्त होण्याकरता इदम मा करू अशा पद्धतीचा निषेध या दोघाही वस्ती म्हणजे या दोन्ही नियमाला कैची म्हणजे कशा पद्धतीची प्रवृत्ती होईल. प्रवृत्तीला जागाच यांना विधी निषेधाला प्रवृत्तीला त्या ठिकाणी जागाच राहिली नाही. एवढंच नव्हे तर ती माणसे चतुर्भुज ऐशे पुराणे बोलते म्हणजे पंढरपुरामधली जी वारकरी आहेत पंढरीशी लोकांना हे अभिमान असं आहे की नाही. पंढरीच्या लोका असं हे वचन म्हटलं की मग त्या अनुभवाला जुळत नाही, पण पंढरीशी लोकांना हे म्हटलं का हे अनुभूतीला जुळतं. मग त्या पंढरीला गेलेले जे वारकरी आहेत ना त्या वारकऱ्याकडे जर आपण पाहिलं तर ते कसे आहेत चतुर्भुज. आता म्हटले आम्हाला तर ते द्विभुज दिसतात. बऱ्याच वाऱ्याला आम्ही गेलो म्हटले त्यांच्या 2 भुजा व्यक्त आहे आणि 2 भुजा अव्यक्त आहे. 2 भुजा चर्मचक्षुला दिसतात तर पुढच्या 2 भुजा ह्या भावचक्षुला दिसतात. मग ह्या 2 भुजा म्हणजे आपल्या असणाऱ्या आणि दुसऱ्या 2 भुजा एक आहे भक्तीची आणि दुसरी आहे श्रद्धेची. अशा या चतुर्भुजाने ती युक्त आहेत. किंवा हरित शारीचे दास किंवा ओवाळू मी गेले माय गेले द्वारके तर जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारखे असं म्हटलेलंच आहे ना. मग अशा पद्धतीने चतुर्भुज असल्यामुळे बरे ते चतुर्भुज आहे असंही माझ्या मनाचं बोलणं नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणे विचारुणे. मद्वयम भद्वयम मागच्या सत्रामध्ये आपण एकंदर 18 पुराणे पाहून आलो. तर विशेषत्वाने विचारसागराच्या 7व्या तरंगामध्ये पंढरपुराच्या बाबतीत 2 पुराण आहे. एक पद्मपुराण आहे आणि एक दुसरं विष्णू पुराण आहे. या 2 पुराणामध्ये विशेषत्वाने चतुर्भुज भगवंताचे वारकरी आहेत असं वर्णन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर सुदर्शनावरी वशे हे कल्पांती नबुडे आणि काय प्रमाण आसे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. ज्या वेळेला नित्य प्रलय नैमित्तिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय होतो त्यावेळेला सर्व जरी लयाला गेलं तरी पंढरीचा मात्र नाश होत नाही. कारण भगवान विष्णूच्या हातात असणारं जे सुदर्शन चक्र आहे त्यावरती पंढर कायमची स्थिर आहे म्हणून ती अविनाशी आहे. म्हणून कल्पांताच्या वेळेला सुद्धा प्रलयकालीन जलामध्ये ती बुडत नाही. हिची थोरी आपलं महिवरी महाक्षेत्र आणि हिची थोरी अनुपम्य. आता महिवरी अर्थात या धरातलावरती
सर्वात मोठं क्षेत्रात्रय तिथे क्षेत्र हा आपल्या त्रिविध आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक अशा त्रिविध क्षतापासून तरुण नेणारं क्षेत्र आणि फार मोठं क्षेत्र म्हणजे हे पंढरपूर आहे. हिची थोरी अनुपम्य आणि या पंढरपूर क्षेत्राची असणारी थोरवी म्हणजे श्रेष्ठपणा महिमा हा अनुपम आहे म्हणजे निरुपम आहे. देऊ काशाची उपमा दुजी तुझं पुरुषोत्तमा. काय उपमा अलंकाराने वर्णन करण्याकरता उपमान आणि उपमेय यामध्ये काहीतरी सादृश्य असावं लागतं. ते गुणकृत स्वरूपकृत रूपकृत अर्थकृत असं कुठलं तरी सादृश्य असलं की उपमा अलंकार होतो. पण आपल्या पंचदशीमध्ये नेहमी बाबा एक वाक्य बोलत असतात तत्सम आणि त्यापेक्षा अधिक दुसरं काही नाहीच आहे तर मग उपमा देऊ तरी कशी. म्हणून अनुपम ते आहे निरुपम आहे. आणि तुका म्हणे येथीचे वारकरी धन्य धन्य जे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पंढरीचा जो वारकरी एकदा झाला का तुकोबरायच्या दृष्टीने तो धन्यतेश पात्र आहे. आणि 2 वेळेला धन्य का जे आहेत ते आणि आपल्याला धन्यता प्राप्त व्हावी म्हणून वारकरी होतील तेही म्हणजे पूर्वीचे आज असणारे पुढे येणारे हे सगळीच वारकरी मात्र धन्य आहे असं जगद्गुरू तुकोबराय बोलतात. आता पुढचा हा अभंग हा उपदेश प्रकरणातील असून देहाचं क्षणभंगुरत्व सांगत असताना तुकोबराय बोलतात. देह मृत्यूचे भातुके कळो आले कौतुके काय मानी गेले सार हेची वाटे आश्चर्य नाना भोगाची संचिते करुणी ठेविली आई ते तुका म्हणे कोडी उगू न शकती बापुडी. देह मृत्यूचे भातुके कौतुके कळो आले. हा जो देह आहे ना मृत्याचे आणि मृत्यूचे असे पाठभेद आहेत पण दोन्हीचा असे काळ एवढा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा जो देह काय हे काळा नाळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी आणि मासी पाका पाकडी तव हे सरे असा हा नश्वर असणारा देह असल्यामुळे हा काळाचं भातकं म्हणजे काळाला दिलेला एक प्रकारचा परमात्म्याने खाऊ आहे. आणि कौतुके कळू आले म्हणजे अगदी सहजसुद्धा याला काय शास्त्र पुराणच बघितलं पाहिजे नाही. एक पाहता ते एकाची दहने त्याचा जरी थोडासा मृत्यूचा अंतर्मुख वृत्तीने आपण जर विचार केला तर हे देह काळाचं भक्ष्य आहे असं आपल्या सहज ही गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे असं महाराज बोलतात. काय सार मानी गेले हा पण हे एवढं कळत असताना देखील या जगतामध्ये मुळात हा देहच आसार आहे. देह क्षणभंगुर आहे देहच नश्वर आहे. आणि मग देहच नश्वर असताना देखील या जगामध्ये काय असं सार त्रिकालबाधित सत्यतत्व हा जीव भ्रमाने मानून बसला हे काही कळायला मार्ग नाही हेच आश्चर्य वाटत असे. आणि या संसारामध्ये अहम अध्यासम जाळामध्ये तो गुंतला हेच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात मला काय वाटतं फार आश्चर्य वाटतं म्हणतात. आणि संचिते नाना भोगाची आयती करुणी ठेवली. आता जे आपल्याकडे 3 कर्म आहे साठवून ठेवलेलं संचित प्रकर्षण आब्ध प्रारब्ध भोगायला आलेलं प्रारब्ध आणि हल्ली वर्तमान काळात करतो आपण ते क्रियामान. त्यापैकी संचितातला काही असणारा अंश काढला आणि त्याचाच असणारा जे संचित कर्म फलभोग द्यायला प्रारब्ध कर्म फलभोग द्यायला सन्मुख झालं संचित का त्याच्यातलाच काही भाग काढून हा देह बनवलेला आहे. आणि हा देह काय नाना भोगाची म्हणजे नाना प्रकारचे सुखदुःख अन्यत्र साक्षात्कार भोगा सुखाचा किंवा दुःखाचा अंतकर्मवृत्तीला होणारा साक्षात्कार त्याला आपण भोग म्हणतो. आणि भोग या भोगायताना वाचून घडत नाही म्हणून शरीर काय केलेलं आहे आपल्या संचितातल्या कर्माचा भोग भोगण्याकरता आयत हे संचिताच्या जैसे ज्याची कर्म तैसे फलं देतो रे ईश्वर. कर्म सापेक्ष फलदाता परमात्मा असल्यामुळे आपल्या संचित कर्माचाच भाग म्हणून हे भोगायतन हे शरीर त्या कर्माचा भोग भोगण्याकरता परमात्म्याने भोगायतन आयत तयार करून ठेवलेलं आहे. पण तुकोबराय म्हणतात तुका म्हणे बापुडी कोडी उगू न शकते. पण झालं काय या बापडा शब्दाचा अर्थ आपल्या गाथ्यामध्ये केलेला आहे का दीन बिचारा. बाबा नेहमी म्हणत असतात त्रिविध तापाने गांजलेला आणि पंचविषयामध्ये रंगलेला असा जीव हा दीन आहे तो बिचारा आहे. आणि मग त्याला हे मात्र कोडं उलगडत नाही म्हणजे संचित कर्माचं शरीर आहे शरीर काळाचं खाद्य आहे हे एक दिवस जाणार आहे हे काही चिर स्थिर नाही अशा पद्धतीचं कोडं त्याला स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीची नाही. अहो हे कोडं तर सोडून द्या छोटी छोटी कोडं व्यवहारातली आपल्याला कोडी काही कळत नाही तर हे कोडं फार दूरची गोष्ट आहे. पाहुणे आले 20 स्नानाला गेले 22 जेवायला बसले 23 जेवून उठली 19. आता कसं आहे कोडंच आहे नाही. पाहुणे किती आलेत लक्ष नव्हतं तुमचं 20 हां स्नानाला किती गेलेत 22 जेवायला किती बसलेत 23 आणि जेवून किती उठलेत 19. आता संख्या कमी जादा कशी होईल संख्या तीच आहे 20च आहे की नाही. पाहुणे आले 20 स्नानाला गेले 22 म्हणजे 20 जेवायला बसले ते 20 जे स्नानाला गेले होते आणि जेवून उठले 19 म्हणजे 20 जणच. पण थोडंसं अगदी ते थोडंसं बघितलं का कोडं उलगडून जातं नाही तर मग ते उलगडत नाही आहे ना. म्हणजे अशा पद्धतीची व्यवहारातली सुद्धा कोडी आपल्याला लवकर जर काय ते तुम्ही सांगत असता
अलिकुल वहनाची वहन आणीत होते, शशीधर वहन आणि लोटिले मार्गे पंते, नदीपती तात ज्याचा भंगून गेला, रविसुत महिसंगे फार दुःखित झाला. कृष्णमुखी नच वानरे द्विजीवा नच सर्पिणी पंचप्रिया नच पांचाली कुशतश्च हम कुलबालिका. किती कोड्या आहे, पण त्या कोड्यात गेलं तर पुढचं माझं कोडं उलगडणार नाही, त्यामुळे मी त्या कोड्यात थांबत नाही. अशी ही कोडे म्हणजे बापुड्या जीवाला ती उलगडत नाही. आता पुढचा अभंग हा स्थितीपर प्रकरणातला असून आत्मनिवेदन स्वरूपाची भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबराय काय बोलतात बघा. त्यागे भोग माझ्या येथील अंतरा, मग मी दातारा काय करू, आता असो तुझे पायी हे मोटोळे, इंद्रिय सकळ काया मन, सांडीमाणी विधी निषेधाचा ठाव, न कळता भाव आई जाईल वाया, तुका म्हणे आता नको उजगरा, आणि लपवी दातारा अंगी मज. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात, हे दातारा. दातारा म्हणताना असूनही देत नाही त्याला कृपण म्हणतात, आहे ते देतो त्याला दाता म्हणतात, आणि कुठली अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असतं त्याला दातार म्हणतात. असा परमात्मा काय, वेटीवरी ज्याची पावली समान तोच एक दानशूर दाता. असा हे दातारा, हे पांडुरंगा, हे भगवंता, त्यागे भोग माझ्या अंतरा येतील. आता इथं त्यागे शब्दाचा अर्थ आपल्या चिरंजीव पदातली ओवी, ज्याचे वैराग्य कोमल कंटक नेट न धरीचं निष्ठांक देखुनी मानस्तुती लौकिक भुलला देख पै तेथे. अशा पद्धतीचं जे कोमल माझं नाजूक कोळ वैराग्य आहे, त्याच्याद्वारा जरी मी या विषयाचा त्याग केला, थोडक्यात दम जरी केला, तर शम झाला नाही, अंतकरणामध्ये त्याचं चिंतन चालूच आहे. आणि त्यामुळे माझ्या अंतरा येतील, म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये ते विषयाचे संस्कार पुन्हा उद्भवतील. आणि मग त्यावेळेला काय बरं मी करू, त्यावेळेला ते माझ्या हातामध्ये नाही. मग त्यावेळेला म्हणजे पुढचा हा दूरदृष्टीने विचार करून मी आताच सावध झालो आणि काय केलं, तुकोबराय म्हणतात आता म्हणून काया मन सकळ इंद्रिय, माझं असणारं काया म्हणजे शरीर, माझं मन अंतकरण हृदय आणि सकळ इंद्रिय, कारण मनोदश इंद्रिया अध्यक्षम म्हणजे 10 इंद्रियाचं अध्यक्ष स्वरूपात असणारं मन, आणि इथं सभासद असणारी 10 इंद्रिय, अशी तुका म्हणे माझा सकळ देहभाव अनेक नको ठाव चिंतूया, अशा पद्धतीने सकळ इंद्रिय याचे असणारे मोटोळे, म्हणजे याचा असणारा हा एक प्रकारचा गाठोडं मी काय केलं, तुझे पायी असो, तुझ्या पायावर समर्पण केलेलं आहे. एक ज्ञानोबरायचं गोड वचन आहे, काया वाचा म्हणे सर्वस्वी उदार, बाप रखुमदेव विठ्ठलाचा वारीकर. अशा पद्धतीने मी सगळं तुझ्या किंवा तया अहम वाचा चित्तांग देऊन या शरणरी महोदधिका गांगरी घाले जैसे, अशा पद्धतीने मी सर्व तुझ्या चरणावर समर्पण केलेलं आहे. आणि मग सांडी मांडी विधी निषेधाचा ठाव. आता सांडी म्हणजे त्याग आणि मांडी म्हणजे स्वीकार, आणि विधी आणि निषेध, इदम कुरुतो विधी, इदम मा कुरुतो निषेध, अशा दोन्ही पद्धतीचा ठाव शब्दाचा अर्थ याचा असणारं रहस्य हे न कळता भाव म्हणजे मी जो काही कृती करेल स्वयंबुद्धीच्या बाही, अशा पद्धतीने. आणि मग ते यथार्थनं काय एक बाबांनी मी पाठात ओवी सांगत असतात बघा, त्या वासराच्या नाकात वारं भरल्याच्या नंतर ते चौखर उधळतं, तेवी नाथिली या संसारा उपाय जाचं तया विरा, आपण पे लोपे वारा विकोपी जाय. अशा पद्धतीची माझी ती स्थिती झाल्यामुळे माझा सगळा तो खटाटोप व्यर्थ जाईल. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात आता दातारा, हे उपक्रम उपसंहाराची एक वाक्यात तुकोबरायाने केली. हे दातारा उजगारा मज अंगी लपवी. आता हा उजगारा शब्द दाता आणि याचक दोन्हीकडे लावायचा. ज्या वेळेला आपण दात्याकडे लावतो म्हणजे परमात्म्याकडे लावतो, त्यावेळेला परमात्मा माझा स्वीकार करण्याच्या बाबतीत आता आपण दिरंगाई करू नका, कंटाळा करू नका, माझा लवकरात लवकर आपण स्वीकार करा. आणि उजगारा शब्दाचा अर्थ जर तुकोबरायाकडे लावला तर उजगारा शब्दाचा अर्थ यावा परलोकातील असणाऱ्या कुठल्याही विषयाची आसक्ती कामना माझ्या अंतकरणात राहिली नाही, म्हणून हे दातारा मज अंगी लपवी, मला काय करा, तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मला आश्रय द्या, म्हणजे मला तुमच्याहून वेगळा आता ठेवू नका. तुका पंढरीस गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला, अशी स्थिती मला प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा तुकोबराय व्यक्त करतात. पुढचा अभंग हा उपदेशपर प्रकरणातील असून एखाद्या सोंगढोंग करणाऱ्या पुरुषाची निंदा करतात आणि जो सच्चा साधक आहे त्याला धीर देतात. तर तुकोबराय काय बोलतात बघा. दावून या मांड पुरे न करीती भांड, जळो जळो तैशी जिने फटमर लाजीरवाने, घेतले ते सोंग बरवे संपदावे, सांग तुका म्हणे धीरे, देवे नुपेक्षिले बरे. आता या ठिकाणी भांड शब्दाचा अर्थ आहे बहुरूपी, एखादा विदूषक, लबाड, फसवा व्यक्ती. आणि मांड मग त्याने मांडलेलं असतं, म्हणजे काय ते टिळे टोपी माळ, देवाचे गबाळ, वाघवी ओंगळ पोटासाठी, अशा पद्धतीचा सगळा तो देखावा त्याने मांडलेला असतो. पण मग तो देखावा मांड म्हणजे तो देखावा दावून
दाखवतो, पण तो आरंभ शूर आहे. म्हणजे आरंभात ते शूर दिसतो, पण पुढे मात्र तो गर्भगळीत होऊन जातो. ते उत्तर आहे ना, बालक भाऊ बायकात बडबडला, काय बालिश भाऊ बायकात बडबडला. म्हणजे मला जर सारथी असता तर मी आता पराक्रम केला असता, पण ज्या वेळेला ते ब्रह्मणाला सारथी झाली, गेल्याच्या नंतर म्हटले ब्रह्मणे रथ मागे घे. म्हणले का? म्हणजे मला वाटलं कीर्तन प्रवचनाला येतं तेवढी लोक असतील, हा सैन्य सिंधू पाखरीला देख, त्यामुळे आता माघारी घे. म्हटले मला काही दिवस जगायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीची स्थिती याची होते. म्हणून पुरे न करीती, म्हणजे हाती घेतलेलं जे काय निष्काम कर्मयोगापासून सुरुवात आहे, नैष्कर्म दशेमध्ये परिसमाप्ती आहे. तर किंवा सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्तम, तिथपर्यंत मात्र ते जात नाही. आणि ते जात नसल्यामुळे त्यांचं ते जे जगणं आहे ना, तैशेजीने फटमर आणि लाजीरवाणे त्यांचं असणारं ते जगणं. फटमर शब्दाचा अर्थ आहे भित्र, फजितीला पावलेलं आणि लज्जास्पद असल्यामुळे म्हणून जळोजळो त्यांच्या त्या आगी लागो तया सुका म्हणतात तुकोबर आहे, तसं त्या जगण्याला आग लागो असे या ठिकाणी बोलतात. आणि सोंग घेतले ते बरवे संपादावे सांग. आता काय आहे, जर जे आपण सोंग घेतलेलं जे सोंग आहे तर ते बरवे म्हणजे यथायोग्य जशास तसं ते व्यवस्थित पद्धतीने वठवलं पाहिजे. परंतु संपदावे म्हणजे सर्व सांगोपांग रीतीने त्याचं तो सांग त्या सोंगाला निभवावं, परंतु ते मात्र ते करत नाही. मग ते न करत असल्यामुळे ते फजितखोर आहे, त्यांच्या तोंडावर थुंकलं पाहिजे. पण मग एवढी साधना करून यांची जर अशी स्थिती झाली तर आपलं तर कशातच काही नाही, आपण तर नेमकंच परमार्थ साधनेला लागलेलं आहे. असं जे साधक आहेत, पण जी खरी साधक आहेत त्यांना धीर देताना शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे धीरे देव खरे नुपेक्षील. पण जे सात्विक धैर्याने संपन्न होऊन परमार्थ पथाला लागलेले साधक आहे तर खरे म्हणजे त्रिवार सत्य आहे तुकोबराय म्हणतात. नुपेक्षील म्हणजे पायावरी ठेवणी माथा सर्वतः नुपेक्षी, तो मात्र मग त्या साधकाची परमात्मा उपेक्षा करत नाही असं जगद्गुरु तुकोबराय बोलतात. आता उपदेश प्रकरणातील हा पुढचा अभंग असून 2 उदाहरणाच्या द्वारा जो जातवान आपल्याकडे त्याला खानदानी म्हणतात, असा जातवान एखादा पदार्थ वस्तू व्यक्ती स्थळकाळ असेल तर कुठलाही बिकट प्रसंग आला तरी आपल्या ठिकाणच्या सद्गुणाचा ते त्याग कसा करत नाही ही गोष्ट 2 दृष्टांताने तुकोबराय पुढच्या अभंगामध्ये सांगतात. न पालटे जाती जीवाची साठी बाहे तेची पोटी दावीवरी आंतर सबाय सारिखाची रंग वीट आणि भंग नाही रसा घणाच्या घाई पोटी सिरे हिरा सांडू नेणे धीरा आपुलिया तुका म्हणे कढे करावे शीतळ आयशी जातीबळ चंदनाचे. तुकोबराय म्हणतात जीवाचियासाठी जाती न पालटे, म्हणजे उत्तमते याती पुढे काय बाबा देवा शरण अनन्य गती आहे ना, असे जे उत्तम यातीतले एखादे साधक आहे ते जीवाच्यासाठी जाती न पालटे. जाती शब्दाचा अर्थ त्यांचा असणारा जो सत्य स्वभाव आहे, सत्य कार्य आहे, सत्य त्यांचा निर्धार आहे, त्यापासून जीव जाण्याची वेळ जरी आली, काय मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीचे रमंतीचे, तिथे मदगत प्राणा म्हणजे अगदी प्राण देण्याची वेळ जरी आली तरी आपल्या त्या निर्णयापासून ते माघार घेत नाही. अगदी एक छोटासा प्रसंग आपण काय राम विग्रवान धर्मा रामादिवत व्रतितव्यम, हे इकडे रामायणकार असल्यामुळे आठवलं काय की ते जे प्रभू रामचंद्र आहे ना, तर चालता बोलता धर्म म्हणजे भगवान प्रभू राघव आहेत. तर रामायणामधला छोटासा प्रसंग आहे, ज्या वेळेला रावण आणि प्रभू रामचंद्र यांचं द्वंद्व संग्राम चाललेला आहे, त्यावेळेला 18 पद्म वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका. तर त्यातलं एक वानर लढता लढता त्या राक्षसाच्या भोवती गेलं, तो आपाड धिप्पाड आगडबम असणारा कुंभकर्ण. म्हणजे ते कुंभकर्ण अचानक अगदी रणगाड्यासारखा तो चालला होता, पण तो अचानक थांबला आणि थांबल्याच्या नंतर इकडे तिकडे बघायला लागला. बरं तो काय बघतो इतरायलाही कोणाला कळे ना, म्हणजे जण बिभीषण त्यावेळेला प्रभू रामचंद्राला म्हणत होता तेव्हा काहीतरी लवकर करा, नाही तर नाष्ट्यावरही हे 18 पद्मवानर हा संपून टाकेल. हा कोण? कुंभकर्ण. आणि मग तो अनेक वासरू ते माकडं अगदी मुंग्यासारखे उचलायचा आणि 20-20, 25-25, 30-30 सहज आपले स्वाहा करायचा, काही मारायचा, काही रगडायचा, असं तो पुढे चालला होता. तेवढ्या वेळामध्ये तो अचानक थांबला, कारण त्याला असा एक सुगंध दरवळला.
आणि मग तो इकडे तिकडे बघायला लागला. तर मग त्याला थोडक्यात लक्षात आलं की आपल्या हातात जी 20-25 माकडं आहेत पकडलेली, तर त्याच्यातलंच हे सुगंध येतो. आणि मग त्याने आणखी बारीक निहाळून पाहिल्याच्या नंतर ती सगळी माकडं खाली टाकली आणि ज्याचा सुगंध येतो ते असं चिमटीत पकडलं. आणि त्याला विचारलं, व्हॉट इज युअर नेम, म्हणजे तुझं नाव काय? तो म्हटला, माय नेम इज गंधमादन. आता ते पुढचं नाही सांगत मी. तुझं नाव काय? त्याने सांगितलं. म्हणले, मूर्ख आहेस म्हणले कुंभकर्णा, माझा सुगंध घेतो तरी मला नाव विचारतो आहे ना, म्हणजे तुझं वेडेपण. बरं असू दे म्हटले, काय म्हणणं आहे? म्हणले, काहीच नाही, मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे. आता तुला मारावं अशी माझी इच्छा नाही, पण मग तुला जगावं असं वाटत असेल तर माझं एक छोटं काम कर. म्हणले, रावणाच्या बाजूने ये. तो म्हटला, आता जो येणारा पक्ष आहे तसा प्रकारचा आमचा पक्ष नाही, म्हणजे आम्ही अगदी एका रात्रीत दुसरीकडे जाणार असा आमचा प्रकार नाही. म्हटले, मग हे बघ, माझ्या समाधानाकरता एकदा मी रावणाचा एवढा म्हण, मी तुला जीवदान देतो. आता एकदा रावणाचं म्हटल्याच्या नंतर आता कल्पना करा असं घडणार नाही, पण एखादा अतिरेकी आला, त्याने आपल्या कपडाला गण लावली आणि तो म्हटला, आता माळ काढता का घालू गोळी? आपण माळ कशाला, सगळे अगदी आहे ना, म्हणजे सगळं सदरा वगैरे सर्व काढतो, पण मारू नका, अशी साहजिकच आपली वृत्ती होईल ना. पण त्यावेळेला त्याला विचारले, बघ, तुला जिवंत राहायचं असेल तर एकदा रावणाचं म्हण, मी तुला जीवदान देतो. काय हरकत होतं एकदा जीव जगण्याकरता? पण तो गंधमादन म्हटला, कुंभकर्णा, मी रामाचं म्हणून मरेल, पण रावणाचं म्हणून जगणार नाही. आता ते माथेफिरूच असल्यामुळे त्याने ते दाबलं, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. राम राम म्हणत गंधमादन रामरूप झाला, पण त्यांनी रामरायाच्या भक्तीचा त्याग नाही केला. याला म्हणतात जीवाची साठी जाती न पालटे, म्हणजे प्राण जाण्याची वेळ आली तरी मात्र ते बदलत नाही. आणि पोटी तेची बाह्य दावी, आणि जे त्यांच्या अंतकरणरूपी उदारात आहे, कारण मनस एकम वचस्य एकम कर्मणी एकम महात्माना, तेच त्यांच्या बाह्य कृतीतही आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून म्हणतात आंतरसबाह्य रंग सारकाची, म्हणजे त्यातला आंतर आणि म्हणजे आतला असणारं काय आंतरीचे आगाती वृत्ती किरटी आधी मनोनीची उठी मग ते वाचादिटी कराशी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याच्या अंतकरणात आणि बाह्य असणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी एकच असणारा भक्तीचा रंग, तो समान रंग आपल्याला आंतरबाह्य पाहायला भेटतो. वीट आणि भंग रसा नाही. मग तो जो भक्तीचा रस किंवा त्यांचा असणारा निश्चयाचा रस जो आहे तो एक तर विटतही नाही, विट नाही पांडुरंगी, आणि भंग त्याचा कुठल्याही प्रकारचा भंग देखील होत नाही, तो अभंग स्वरूपाचा आहे. कारण अभंग असणाऱ्या परमात्म्यालाच त्यांनी विषय केलेला असल्यामुळे आपल्याला अभंग म्हणजे देश काल वस्तू परिचित विवर्जित आनंदाची आपल्याला अपेक्षा आहे. मग आलंबन आपण तसं दिलं तर तसा आनंद आपल्याला प्राप्त होईल. मग देशकाल वस्तू परिचित रहित असणारा काळ वस्तू भेद मावळाला आत्मानिर्वाळाला विश्वाकार, ते आलंबन त्यांनी दिलं असल्यामुळे त्याला विटही नाही आणि कुठल्याही प्रकारचा भंगही नाही. घनाची या घाये हिरा पोटी शिरे. आता त्याकरता दृष्टांत देतात, म्हणजे त्यांचा कसलाही बिकट प्रसंग आला तर आपला स्वभाव ते कसा त्यागत नाही, याकरता हे दोन दृष्टांत. त्यातला पहिला दृष्टांतही हिराचा. प्रसिद्ध एक वचन आहे तुकोबरायचं, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघणी तूची मौल पावे खरा करणीचा होय चुरा. आता हिरा खरा आहे का, म्हणजे दिसायला आहे नासायला नाही, तर त्याची परीक्षा पाहण्याकरता खाली तो आयरन असते, वरून घणाचा घाव घातला जातो. तेवढ्यामध्ये तो हिरा फुटत नाही. एकतर तो आपले मारुती बाबा म्हणत असतात तो उडून बाजूला जातो आणि यदा कदाचित जोराचाच ठोका बसला तो आयरणीमध्ये प्रवेश करतो, पण तो दुभंगत नाही, तो अभंग स्वरूपाचा राहतो. आणि मग एकदा का त्या हिऱ्याने त्या आयरणीत प्रवेश केला का मग त्या हिऱ्याला काढणं फार कठीण आहे. पण त्याला काढण्याची सुद्धा युक्ती तुकोबऱ्याने सांगून ठेवली, हिरा हिरकणी काडी आयरणी आतोनी. मग असा असणारा तो न दुभंगणारा हिरा, मग तोच दृष्टांत देताना महाराज म्हणतात घनाच्या घाये हिरा पोटी शिरे, म्हणजे त्या आयरणीच्या उदरामध्ये तो प्रवेश करतो, परंतु आपुला धीरा सांडून येणे. पण आपला असणारं जे अभंग स्वरूपाचं धैर्य आहे, म्हणजे काही जर झालं तर आपण भंगायचं नाही, म्हणजे दोन शकलं त्याचे होत नाही, तर त्या घनाच्या आणि आयरणीच्या तावडीत सापडून एकतर आयरणीत प्रवेश करेल, दूर जाईल, पण ते अभंग धैर्य मात्र तो हिरा जसा त्यागत नाही. दुसरा दाखला देतात, तुका म्हणे कडे शीतळ करी. कडे शब्दाचा अर्थ अत्यंत उष्ण असणारं तेल. बाबा अतिशुक्ती अलंकारात म्हणत असतात, ज्याच्या वाफेवर दिवे पेटतील असं असणारं तेल. इतकं उकळतं जरी तेल असलं आणि त्या तेलामध्ये अगदी मलयागिरी असणारा जो खरा ओरिजिनल चंदन आहे त्याचा एक थेंब जर टाकला तर ते चंदनाचा असं जातीबळ आहे एका क्षणामध्ये त्याला ते काय करतं, शीतल करतं. तापली या तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतल करी. किंवा ते रविदी फेरा त्यातलं तिसरं चरण, तापली चंदन नेववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग. कारण त्या चंदनाचं ते बळ आहे. म्हणजे थोडक्यात चंदन जसा आपला सुगंध कसल्याही परिस्थितीमध्ये त्यागत नाही,
किंवा हिरा कसल्याही परिस्थितीमध्ये भंगत नाही, तशा पद्धतीने आपला सदाचार, सद्भावना, सद्विचार यापासून ही साधक मंडळी कधी विनमुख होत नाही. आता पुढचा अभंग देखील हा उपदेश प्रकरणातील असून यामध्ये जी शरणांगत आहे ना, त्यामध्ये 2 प्रकार असतात. तर एक जो खरा शरणांगत आहे त्याला आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे, प्राण जाण्याची वेळ आली तरी. पण जो कालांतराने आपलाच घातपात करणार आहे असा गुन्हेगार शरणांगत आहे त्याला मात्र क्षमा करता कामा नाही. अर्थात एक प्रकारच्या एखाद्या क्षत्रिय राजाला उपदेश करत असताना तुकोबराय बोलतात काय, शौर्यम तेजो धृतराक्षम विद्येच्या पेपालायनम दानमेश्वर भावश छात्रम कर्म स्वभावजम. त्यांना बोलत असताना महाराज म्हणतात बघा, दिला मान तरी नेगावा, दिली मान तरी नेघावी शत्रुशी शरण आले त्याशी जतन जीवे समर्थाशी असे विचाराची आण भली पापपुण्य विचारावे काकुळतीसाठी सत्याचा विसर पडिले अंतर न पाहिजे तुका म्हणे यश कीर्ती आणि मान करिता जतन देव जोडे. बघा शत्रुशी, आता काय एखादा समर्थ राजा आहे, परशत्रुशी त्याचा द्वंद्व चालू आहे आणि ते शत्रूनीचे जे सैन्य होतं त्यांनी आपला पळव काढला आणि त्यातला एक असणारा तो प्रतिद्वंद्वी हाती सापडला. मग अशा वेळेला त्यांनी फार अपराधही केले होते. मग अपराध केल्याच्या नंतर पण तो शरण आला, तर शरण आलेल्या शत्रूशी मान दिली तरी न घ्यावी. तो जर म्हटलं हे बघा मी तुमचे खूप अपराधही केलेला आहे, आता अनायासे मी सापडलेले आहे, काय करा, तुमच्या हातात खडग आहे, 1 घाव 2 तुकडे अगदी माझ्या मस्तकाचा तुम्ही शिरछेद करा, असा जर तो म्हटला तरी न घ्यावी. तरी त्याचा मस्तकाचा छेद मात्र आपण करू नाही. कारण का, तो आपल्याला शरण आला आहे आणि एक साधा एक व्यवहार आहे, शरण आला त्याला मरण नाही. शरणांगताला काय, शरणांगता व्रजपंजर हे परमात्म्याचं ब्रीद आहे ना, म्हणून जो मज होय अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच एकू. मग तुम्ही जर त्या भगवंताचे पायिक असेल तर शरणांगताचा, अशा शरणांगताचं आपण रक्षण केलं पाहिजे. शरण आले त्याशी जीवे जतन. आता हे जीवे शब्दाचा देली दीपण्याने दोन्हीकडे लावायचा, म्हणजे तो आपल्याला शरण आल्याच्या नंतर आपला जीव गेला तरी चालेल पण त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. जसं की तो कपोत नावाचा पक्षी राजा शिबीला शरण आला, तर त्या बैर सस्यानाच्या वजना इतकं मांस स्वतःच्या हाताने त्याने कापून टाकलं आणि ज्या वेळेला ते काही तोलाचं भरत नाही तर स्वतः तो बसला, पण त्या पक्षाला मात्र सोड. तर याला म्हणतात जीव देऊन त्या शरणांगताचं रक्षण करणं. आणि दुसरं जीवे जतन करावी, त्या शरणांगताचा प्राणाचं काही झालं तर आपण रक्षण करावं. शरणांगताच्या प्राणाचं प्राण देऊन आपण वेळप्रसंगी रक्षण केलं पाहिजे. समर्थाशी विचाराची आण असे. आता जो समर्थ आहे ना त्याला विचाराची आण असे आक्षेपार्थाने सुद्धा अर्थ गोड लागतो. म्हणजे जो समर्थ आहे त्याला आपल्या वचनाची म्हणजे सत्य प्रतिज्ञा तुम्ही आहात याची आठवण करून देण्याची आवश्यकता आहे नाही, त्याला ती आठवण असतेच असते. तो आपल्या प्राणाला कधी भुलत नाही. परंतु जो सामान्य आहे, भली म्हणजे जे सामान्य पुरुष आहे त्यांनी पाप पुण्य विचारावे. मात्र त्यांनी कुठलीही गोष्ट करत असताना पाप पुण्याचा विचार केला पाहिजे. हे केल्याच्या नंतर आपल्याला पदरी पाप पडेल का पुण्य पडेल. कारण पाप पुण्याचा विचार करताना जरी आपण त्याचा अविचाराने केलं तर मात्र फल मात्र ते भोगावं लागतं. कारण ना भुंक्तुम क्षेते कर्म कल्प कुठे शेतैरपी. मग कधी कधी असा पेच पडतो का बोललं तरी पाप पण नाही बोललं तरी पाप, पण मग विचार करून बोललं ना तर असत्य बोलण्याचं पापही लागत नाही आहे ना, आणि गोवधाचंही पाप लागत नाही. मागे कोणतरी आपल्या इथं सत्रात बोललं, आता गाय कसायाच्या हातातून सुटली आणि त्यांनी विचारलं आपण बघितली का, तर हा म्हटलं काय आहे, ज्यांनी बघितली ते बोलत नाही आणि जी बोलते तिने बघितली नाही, असा प्रकार आहे म्हटलं. तो सत्य तर बोलला पण गोवधाच्या पातकही त्याला लागलं नाही. अशा पद्धतीचा भल्या माणसाने विचार करून ती गोष्ट वचन आपलं बोलावं. काकुळतीसाठी सत्याचा विसर. आणि पण एखादा असा एक आता शरणांगत आहे की तो अपराधी आहे, गुन्हेगार आहे, म्हणजे अक्षम्य अपराध त्याने केलेला आहे. पण ज्यावेळेला मृत्यू त्याला समोर दिसायला लागला ना तो फार आपली गयावया करायला लागला, गडबडा लोळायला लागला, काकुळती यायला लागला, घालीन लोटांगण, वंदिन चरण, करा क्षमा अपराध, अशा नाना प्रकारचे विनवणे करायला लागला. तर तशा वेळेला जाणत्या क्षेत्रियाने आपल्या अंतकरणाला पाजर फुटून देऊन त्या गुन्हेगाराला तसा सोडून देता कामा नये. ते प्रताप गुजरांनी आहे ना, तो बहुलल खान, त्याला तो शरण आला आणि मग राजे शिवछत्रपतीला न विचारता त्याला काय केला, सोडून दिला. म्हणजे त्यांची दया जागृत झाली. पण अशी दया कामाची नाही. किंवा त्या मोहम्मद घोरी हा पृथ्वीराज चव्हाणांना शरण यायचा, ते त्याला सोडून द्यायचे 1, 2 नाही 17 वेळेला. आणि 18 वेळेला त्यांनीच छल करून यांना पकडलं. म्हटले आता तुमची अंतिम इच्छा काय, म्हटले 17 वेळेस जो मी प्रकार तुझ्यासोबत केला किमान 1 वेळेला, तो म्हटला मी पृथ्वीराज चव्हाण नाही मी नाही सोडणार. त्याने सोडलं नाही, त्यांना मुकावं लागलं. पण त्याच वेळेला त्याला जर शिक्षा केली असती तर असा प्रकारचा भयंकर
तो अंतकाळ त्यांचा ओढवला नसता. म्हणजे असा जो आहे ना, किंवा राजे शिवछत्रपतीने तो एक नाव आठवलं तर कोणाला सांगा, त्याचा चौरंगा केला. तो गयावया करत होता, अपराध त्याच्याकडनं घडला होता, पण म्हटले नाही, चुकीला क्षमा नाही. रांझ्याचा पाटील खंडूजी खोपडा, बरोबर आहे, त्यांचं काय केलं, त्यांनी चौरंग केला. कारण असा गुन्हेगार आहे ना, समाजामध्ये नीतीची न्यायनीतीची जर बसावी असं वाटत असेल तर वेळी त्या गुन्हेगाराला शिक्षा ही झाली पाहिजे. म्हणून म्हणतात काकुळतीसाठी एखादा जर आला तर सत्याचा विसर म्हणजे न्यायनीतीला अनुसरून असणारा त्याला शिक्षा गुन्हेगाराला झाली पाहिजे, अशा पद्धतीचा विसर आपल्याला पडता कामा नये. अंतर न पडले पाहिजे. पण एखादा जर अनन्य भावाने शरण आला, अगदी भारत पाकचं युद्ध चालू आहे, पण त्याचे सगळे पळून गेले आणि तो एकटा चाला आणि त्याने वर हात दोन केले आणि अनन्य भावाने शरण आला, मग त्याला मारायचं नाही, त्याची स्वतः काळजी घ्यायची. एखादा अनन्य भावाने शरण आला तर त्याचं रक्षणही केलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, असा जर एखादा क्षत्रिय धर्मनीतीला अनुसरून आपल्याला प्राप्त झालेली यश, त्याला प्राप्त असणारी कीर्ती आणि त्याला प्राप्त झालेली मान्यता याचं जतन केलं असता देव जोडे. म्हणजे क्षत्रिय धर्माचं तिने पालन केलं तर स्वे कर्मणी भिरता संसिद्धीम लभते नरहा. मग त्याला परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता वेगळं दुसरं काही साधन करण्याची आवश्यकता नाही. त्याने त्या स्वतःच्या धर्माचं पालन केलं, वर्ण आश्रम उचित प्राप्त असणारं कर्म हाच आपला धर्म आणि सर्वात्मक ईश्वरा अशा पद्धतीने अनुष्ठान केलं का परमात्मा तत्वाची परंपरेने त्याद्वारा त्याला त्या प्राप्ती होते. आता पुढचा जो अभंग अद्वैतपर प्रकरणातला असून एक प्रकारे भगवंताचं विस्मरण त्याचा म्हणजे मागच्या अनेक योनीमध्ये त्याचा खेदही तुकोबरायला होतो. परंतु आता या सगळ्या काय मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जे पडी भरे परी चित्त न दटे, सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं भजावे लाभ न धरावी मना माझी. म्हणजे यामध्ये असूनसुद्धा गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा वेगळा, या सगळ्यात असूनसुद्धा मी सगळ्यातून जेवी पद्मपत्र विवांबसा अशा पद्धतीचा कोणतं एक साधन आहे, अशा विचार तुकोबराय करतात न करतात त्याच वेळेला परमात्म्याची कृपा झाली, त्यांनी सद्बुद्धी दिली. अशा पद्धतीचे विचार तुकोबराय प्रतिपादन करताना म्हणतात, विचारिले आधी आपल्या मानसी वाचो येथे कैशी कोण्याद्वारे तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐशी नास नाही, उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री, कोणे रीती तिरी पाविजेल, तुका म्हणे दुःखे आला आयुर्भाव, झाला बहु जीव कासावीस. बघा, येथे म्हणजे या मृत्यूलोकामध्ये आलेल्या ह्या मानव देहामध्ये कोण्याद्वारे म्हणजे कोणत्या साधनाद्वारे कैसा वाचू आणि कशा पद्धतीने या सगळ्या दुःखाच्या आघातातून मी वाचेल, असं मी काय करत होतो. तुकोबराय म्हणतात, आपल्या मानसी तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. मी माझ्याच मनाशी आरंभी विचार करत होतो आणि विचार करत असतानाच तेवढ्यात झालं काय, तव साह्य झाला हृदय निवासी सर्वशेचाहम हृदय सन्निविष्टो, एरवी सर्वांच्या हृदय देशी असा हृदयामध्ये असणारा तो आत्माराम तो मला साह्य झाला. आणि साह्य होऊन केलं काय, नाश नाही आईशी बुद्धी दिली, ज्या बुद्धीचा नाश होणार नाही अशी अविनाशी बुद्धी म्हणजे आत्मबुद्धी, आत्म्याला विषय करणारी बुद्धी. आता अविद्याकार्य जर बुद्धी आहे तर ती नाश पावेलच, अविनाशी बुद्धी कसं म्हणतात, तर असं घेतलं तर चालेल का की अविनाशी बुद्धी म्हणत असताना आपण वेदांतामध्ये बाबाच्या मुखातून 3 गोष्टी सोपर विरोधी ऐकतो. सोपर निरोधक, तर ब्रह्म हे सोपर निर्वाहक आहे, कारण सगळ्या जगाचं प्रकाशन करतं, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही. माया सोपर निर्वाहक आहे, सगळ्या जगाची उत्पत्ती करते, तिच्या सर्जनाकरता आणण्याची आवश्यकता नाही. आणि वृत्ती सोपर निर्वाहक आहे, कंसात बाबा म्हणत असतात सोपर विरोधी आहे ना. मग ती बुद्धी काय करते, त्या अधिष्ठानाला जाणते आणि अधिष्ठानाला जाणल्याच्या नंतर त्याच्यापासून वेगळी राहते का तद्रूप होते, तद्रूप होऊन जाते ना. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूपच होतो आणि ते अधिष्ठान कसं आहे, अविनाशी आहे, किंवा अविनाशी आत्म्याला विषय करणारी बुद्धी त्यांनी मला दिली असं बोलतात. आणि कोणा रीती तरी पाविजेल, कोणत्या रीतीने म्हणजे प्रकाराने मी पैल तीराला पावेल, कारण उद्वेगाचे समुद्री पडिलो होतो. त्या नाटातलं एक वचन आहे, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाय पाषाण फुटती भयकापचित्ती बरलाशे. अशा अनेक प्रकारच्या दुःखाच्या समुद्रामध्ये किंवा अहंता ममता ती दुःखास्पदे द्वे, या अहमम आद्यास्वरूपी समुद्रामध्ये मी पडलो होतो आणि यातून मी कसा बाहेर पडेल अशा पद्धतीची चिंता लागली. त्यावेळेला ही बुद्धी सहाय्य झालेली आहे. तुकोबराय म्हणतात आयुर्भाव दुःखे आला. आता आयुर्भाव शब्दाचा अर्थ केलेला आहे आयुष्याचा अनुभव, म्हणजे आतापर्यंत एक योनी कोटी फेरा, अनेक योनीमध्ये मी जे दुःख भोगलेत
किंवा या देहामध्ये सुद्धा इथपर्यंत ही परमात्म्याच्या कृपेने अविनाशी बुद्धी प्राप्त झाली नाही, तोपर्यंत मी जे दुःख भोगलं ना, त्या दुःखाचा एक प्रकारचा साक्षात्कार मला झाला. आणि ते दुःखाचा अनुभूती ज्या वेळेला मागचं थोडंसं सिंहावलोकन मी केलं, त्यावेळेला जीवी बहु कासावीस झाला. माझा जीव फार कासावीस झाला. कासावीस जीव मन तळमळी, बरोबर का? चुकलं काय? कासावीस प्राण मन तळमळी आहे का असं काय वचन? मी कासावीस झालो, यांनी कालाभोला झालो, अशी स्थिती तुकोबराय बोलतात. आता पुढचाही अभंग उपदेश प्रकरणातला असून मात्र स्वयंबुद्धीच्या बाही असा जर एखादा गेला तर त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचा दुःखाचा कडेलोट होऊ शकतो, ही गोष्ट सांगत असताना तुकोबराय बोलतात. आपले तळमळी चित्त, पुढं घातले खापरी, तळमळी चित्त घातले खापरी, फुटत असे परी लाहीची या. बघा, आपुले वेचुनी खोडा घाली पाव, आयसा तो हा जीव हीनबुद्धी, विषयाच्या संगे आयुष्याचा नाश पडी येला ओस स्वहिताचे, भुलल्याचे अंग आपणा पारिखे, छंदाचा सारिखे वर्तत असे. तुका म्हणे दुःख उमटे परिणामी, आणि लंपटासी कामी रतलिया. आपुले वेचुने म्हणजे आपलं असणारं जे शरीर आहे, धन आहे, काय जे कडे आपल्याकडे आहे सामर्थ्य, ते सगळं खर्ची घालून काय करतो, खोडा पाव घाली. एक प्रकारचा वाक्प्रचार म्हटला तरी चालेल, म्हणजे देहरूपी खोडा हे पाव घाली म्हणजे जीवदशेला प्राप्त होतो. म्हणजे नसत्या छंदे जगविनोदे विवळत असे. तो दुसरा काय अर्थ असला तर सांगा. इथे सापळा म्हणजे शरीररूपी सापळ्याला तो प्राप्त होतो. हा, किंवा ते हा बरोबर आहे, ते जसे ते कुरघोडी वगैरे करायला लावतात ना, तर तशा प्रकारचा आपण एक, हां म्हणजे मान एक याच्यात असते आणि 2 हात याच्यात घालतात, अशा प्रकारच्या दुःखाच्या खोड्यात स्वतःलाच तो घालतो. ठीक ना, अशा पद्धतीने तो स्वतःचाच धन शक्ती खर्च करून स्वतःच त्या दुःखाच्या खोड्यामध्ये स्वतःलाच तो पाडून घेतो. आणि बघ, आयसा तो हा जीव, आणि मग असा करणारा जो जीव आहे तो हीन बुद्धी, कारण त्याची ती निकृष्ट बुद्धी, त्याला का सद्बुद्धी म्हणता येईल का आपल्याला? ती दुर्बुद्धीच म्हटली पाहिजे. आणि अगदी उदाहरणच हे पाहायचं तर दुर्योधन आपलं सगळं खर्च घालून त्या दुःखाच्या खोड्यातच घातला ना, नियम यातना तो भोगू लागला. विषयाच्या संगे आयुष्याचा नाश. आता या लौकिक जगामध्ये मनुष्य किती धावला तरी 3 अवस्थेच्या पलीकडे त्याची धाव नाही, आणि किती मिळवलं तरी पंचविषयाच्या पलीकडे त्याची मिळकत नाही. मग विषया वाचून काय अनेक सर्वथा रम्य नाही, अशा पद्धतीची धारणा करून पंचविषयाच्या संगतीमध्ये आयुष्याचा काय करतो, हा नाश करतो. कारण शरीर आटे, संपत्ती आटे, हरिणाम नाटे ते बरोबर, पण ते हरिणाम घेत नाही. आटणारा असणारे जे विषय आहे त्याच्याच पाठीमागे हा लागतो आणि स्वतःचा नाश करतो. आणि तो नाश केल्यामुळे स्वहिता ओस पडियेले, मग त्याचं जे स्वतःचं हित आहे, त्या हित ओस शब्दाचा अर्थ उद्ध्वस्त, किंवा जसं संसाराच्या नावे घालून या शून्य म्हणतो ना आपण, तसं स्वहिताच्या नावावर यांनी शून्य घातलेलं आहे. म्हणजे आपलं कल्याण करून घेण्याकरता देवे दिला देह, तर त्याचा कुठल्याही प्रकारचा हा विचार करत नाही, म्हणून ते ओस पडियेले, त्यापासून तो फार दूर गेला. का घडलं असं? तर ते जसे आपल्या विचारसागरामध्ये सुखदुःखापासून ते अज्ञानापर्यंत परंपरा आहे ना, किंवा ध्यायतू विषयांपुंसस गीतेमध्ये परंपरा आहे, तशाच पद्धतीची परंपरा या चरणामध्ये सांगताना म्हणतात भुलल्याचे, म्हणजे तो निषिद्ध वा विहित असणारा विषयाला तो भुलला. आणि भुलल्यामुळे अंग म्हणजे स्वतःचं असणारं जे शरीर आहे त्याची देखील त्याला शुद्धी राहिली नाही. आणि आपणा पारिकी, आणि मग स्वतःच्या शरीराची शुद्धी न राहिल्यामुळे स्वतःचं शरीर त्या स्वतःलाच त्याला ती पारखं होतं. काय होतं? कारण साधन म्हणून त्याचा योग्य विनियोग केला नाही, योग्य वापर केला नाही, त्याची चांगली काळजी घेतली नाही, मग त्याला अकाली वृद्धत्व बाबा बऱ्याच वेळेस पाठात म्हणत असतात. मग अशा पद्धतीने तर स्वतःचं शरीर त्याला स्वतःच्या उपयोगाला होत नाही, तर रोगाने जर्जर होतं आणि मृत्यूचं ते भक्ष्य बनून जातं. हे का घडलं? तर याचं कारण आहे छंदाचा वर्तत असे, छंदाच सारखे वर्तत असे, म्हणजे स्वतःचा असणारा जो छंद, म्हणजे त्याला आपण म्हणतो स्वतःचंच असणारं मनाला वाटेल तसं स्वैरवर्तन करतो, आणि स्वैरवर्तन केल्यामुळे अशी सगळी अनर्थ परंपरा शृंखला त्याच्या गळ्यामध्ये पडते. तुकोबराय म्हणतात की कामी रतलिया लंपटासी परिणामी दुःख उमटे.
आणि तो इदमिच्छा इदमिच्छा इति कामशब्दिता या वापर लोकातल्या उत्कृष्ट विषयाकरता तो त्याच्या सेवनाकरता तो रममाण त्या विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी त्या विषयामध्येच विषय सेवनामध्ये रत झाल्यामुळे आणि विषयासक्त अशा पद्धतीनं तो त्या काम लंपट विषय लंपट झाल्यामुळे परिणामी शेवटी दुःख उमटे म्हणजे ज्या वेळेला कळू येईल अंतकाळी प्राणप्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडापोरे सकळ अशा पद्धतीने सगळं दुःख त्याला ते उमटतं त्याला ते प्राप्त होतं. पुढील अभंग हा स्थितीपर प्रकरणातील असून तुकोबराय जो जे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या तर या नरदेहाचं सार्थक कशामध्ये परमात्म्याच्या दर्शनामध्ये आहे किंवा परमात्माचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार करून घेण्यामध्ये आहे आणि त्याकरता भक्ती किंवा सत्संगादी जो मार्ग आहे त्या मार्गाचा आम्ही एकदा अवलंब केल्याच्या नंतर हाच नेम आता न फिरे माघारी अशा पद्धतीचा एक प्रकारचा आंतरिक स्थिती जगद्गुरु तुकोराय पुढच्या अभंगामध्ये प्रगट करतात. केले शकुने प्रयाण आता मागे फिरे कोण होय तैसा हो आता देह बळी काय चिंता पडिले पालवी त्याचा धाक वाहे जीवी तुका म्हणे जिने देवा काय हीनपणे शकुने प्रयाण केले. आता आपण ते शकून आणि अपशकून रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये नाथबाबांनी खूप त्याचा विस्तार केलेला आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण हे शकून अपशकून मानतो आणि काही असतात आहे तर एखादी सवत्स गोमाता किंवा आता मटका भरून आपलं बाळ घेऊन एखादी माऊली चालली तर तो शकून मानला जातो किंवा ते नकुल म्हणजे मुंगूस त्याचं आपल्याला प्रवासात दर्शन झालं की तो शकून मानला जातो. मार्जाराचं दर्शन झालं की तो अपशकून मानला जातो. मग या ठिकाणचा शकून कोणता तो शकून पाहूनच आम्ही परमात्म्याची भेटीकरता प्रयाण केलेला आहे. तर असं म्हणता येईल बहुता जन्मी फेरा काय बरोबर ना जोगीमधलं आलाया नगरा म्हणजे अनेक भोग येऊनच आहे ना इतर देह हा नरदेह हाच एक प्रकारचा शकून लाभला. हा नरदेह कारण येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इरजारे शरापडे हे मनुष्य देहरूपी शकून पाहून आम्ही परमात्म्याच्या उरावरी भेटी करता आम्ही प्रयाण केलेलं अर्थात प्रस्थान केलं आणि आता मागे कोण फिरे पण मग मात्र आता आम्ही ज्या वाटेला लागलो इथून मात्र हाचिने माताने फिरे माघारी आम्ही मात्र आता माघारी फिरणार नाही. म्हणजे माघारी का फिरणार नाही कारण माघारी फिरलं म्हणजे आपण पाठात रोजच ऐकतो करम लेडीने आहे तो ठरेल आहे ना. हातावरचं लोणी ते ग्रहण करायचं नाही आणि ते गळून गेल्याच्या नंतर मात्र ते चाटायचं असं तो प्रकार होईल. त्यामुळे आता आम्ही काही झालं तर देहमोहा पाहतायामी कार्यमोहा साधयामी देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो म्हणून आम्ही आता माघार फिरणार नाही. होय तैसे हो आता होय तैसे हो म्हणजे आता काय घडेल ते घडोया शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे आता काय व्हायचं ते होऊ द्या पण आता मात्र आम्ही या मार्गाला लागलो ना. बाबा म्हणत असतात ना अनेक जन्म आपण नाना प्रकारचे उपाय करून पश्चाताप आपल्या पदरी पडलेलाच आहे ना. मग एवढा जन्म जर आपण याला दिला वेदांत चिंतनाला भक्तीला कोरा हा पण आता मला नाही म्हणता येणार ना तसं तर एवढा जर जन्म आपण सिस्टम स्पष्टम आहे ना तर एवढा जर जन्म आपण परमात्म्याला दिला तर काय बिघडलं म्हणजे इतर जन्म करून तरी पश्चातापदी पडलेलाच आहे ना. एवढा जन्म जर आपण एवढा परमात्म्याला दिला परमार्थ साधना करत राहिलो तर निश्चितच तो जन्म आपला सफल होणार इष्टफलाचीच आपल्याला प्राप्ती होणार. म्हणून म्हणतात आता हो तैसे हो म्हणजे होईल तैसे हो देह बळी काय चिंता आणि मुळात काल आपण बोललो ते पिंड पदावरी दिला आपुली करी आम्ही असणारा हा पंचमहाभूतकारी असणारा स्थूल सूक्ष्म संघात हा पिंड हा काय केला आम्ही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बळीच दिलेला आहे आणि बळी दिल्याच्या नंतर एकदा तो चौकात बळी ठेवल्याच्या नंतर किती कावळे आले आणि कसा तो पिंड संपवला याचा विचार करतो का बळी देणारा आणि करत असेल तर त्याने बळी दिला का नाही. त्यामुळे देह आधी काय खरा देहासंबंधी पसारा बुजगवणे चोरा रक्षण असे भासत असे म्हणून आम्ही तो बळी दिला त्याच्यामुळे त्याची आता आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. अहो म्हणले पण तुमचं असणारं जे काही धनबिन असेल ते म्हणले पालवी पडिले त्याचा जीवी धाक वाहे. आता याचे दोन अर्थ होतात. पालवी पडिले म्हणजे आपल्या पदरी पडलेलं जे धन असेल आहे ना तर त्या धनाचा त्याचा जीवी धाक वाहे म्हणजे जीव जरी गेला तरी त्या धनाचं तो मनुष्य काय करतो रक्षण करतो असा एक अर्थ. आणि इथे ओघातला अर्थ असा आहे का आपल्या पदरी
पडलेलं आमच्या पदरी म्हणजे आम्ही सदैव सुडके, जवळ येतात जोर दाखे, जाऊ पुरती भिके कुत्री घरं राखेती. आमच्याकडे कुठलं धनच नाही तर ते धन येतील आणि कोणी चोरून लुटून नेतील याची आम्हाला चिंताच नाही. हे तुकोबराय बोलतात. त्याच्यामुळं त्याची आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा धाक, चिंता किंवा भीती नाही. तुका म्हणे देवा हीनपणे जिने काय, आणि मग तुकोबराय म्हणतात या नरदेहाला आला आणि काय मज लागी शनर घेजे जीवत्वेचे अशी धिक या बोली नलजीची प्रज्ञा केवी. म्हणजे या नरदेहाला आल्याच्या नंतर परमात्म्याची प्राप्ती न करून घेता त्या परमात्म्या विन माझं जर जीवन राहिलं म्हणजे हीनपणे, मग काय ते जिनं काय कामाचं आहे. म्हणजे ते हीन दीन अशा लाचार जीवन म्हणजे परमात्म्याची प्राप्ती न करून घेता असं माझं जे जगणं ते काय कामाचं आहे असं तुकोबराय बोलतात. त्यामुळे आता आम्ही माघार घेणार नाही. पुढचाही अभंग उपदेश प्रकरणातला असून भोजन करत असताना आपण कोणत्या नियमाचं पालन करावं हे भोजने महाराजाकडेच सांगण्याकरता आलेला विषय आहे. योगायोग आहे तो. आणि मुळात असं आहे की हे नियम मला पाळणं गरजेचं आहे. किमान पंक्तीला तर पाळतोच आपण, पण घरी पाळत नाही. तर ते काय म्हणतात बघा, आळणी आयसे कळो आले त्यासी भले मौनची नये काही वेचुवानी वेडे घाणी सांगते वेगळे ते देवभावा ब्रह्मजीवा माझिरा तुका म्हणे कौतुक केले किंवा भले दवडिता. आळणी आयशे कळू आले. आता आपण जेवायला बसलेलोच आहे, आपल्या समोर सगळ्याच्या पात्र टाकलेले आहेत आणि त्या पात्रावरती चांगल्या प्रकारचे ते भोजनातले पदार्थही सगळे वाढलेले आहेत आणि वदने कवळ घेता झालं आणि आपण सुरू केलं. पण सुरू केल्याच्या नंतर आमटी पिऊन पाहिली, कढी पिऊन पाहिली, पुन्हा तो भजा खाऊन बघितला, असं काही बऱ्याच गोष्टी. तर त्यावेळेला काय झालं ते तुम्हाला आता ते नाव ऐकल्याच्या नंतर तो स्वाद आला, पण याला खाऊनही आला नाही कारण त्यात मीठच नव्हतं. ते लवणे विन चवीने देते अन्न. मग त्यामुळे म्हणतात आळणी आयशे कळू आले. पण ज्या वेळेला ती आळणी आहे असं कळून आल्याच्या नंतर त्याशी मौनची भले. पण त्यावेळेला त्याबद्दल आपण कुरकुर करू नये, काही बोलू नये, त्या आचार्याला बोलू नये, मौनची भले. मग त्यावेळेला आपण मूक गिळून राहावं, काही न बोलता परमात्म्याचा तो प्रसाद आहे असं म्हणून काय ब्रह्मार्पण ब्रह्मवीर म्हणतो ना आपण, परमात्म्याचं ते स्वरूप आहे, तो एक प्रकारचा यज्ञ आहे. मग त्यामुळे ते आपण परमात्म्याचा प्रसाद म्हणून तसंच ते सेवन करावं. पण असं न करता आपण जर तो स्वयंपाक करणारा आचार्य असेल त्यांच्याला जर आपण बोलू लागलो तर ते कसं आहे, तो कोबऱ्या म्हणतात वेडे घाणी सांगाते वाणी काही वेचू नये. आता वेडे एकतर तो आचारी आणि आचार्य याच्यातच आपण फरक जाणून घेतला म्हणजे काही जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. आचार्य असला की तो बुद्धीने समजू शकतो, पण आचार्य असल्यामुळे तो समजेलच असं मात्र नाही, म्हणून त्याला वेडे म्हणतात. म्हणजे थोडासा बुद्धीने तो कमी आहे. आणि घाणी शब्दाचा अर्थ घाणेरड्या स्वभावाचा आहे, जरी अगदी फटकळ तोंडाचा आहे. मग त्यामुळे त्या सांगाते त्याच्याबरोबर वाणी म्हणजे आपण त्याच्याबरोबर जर शब्दाने बोलायला लागलो, स्वयंपाकाळाचं कळत नाही का, मीठ वेळेवर टाकत नाही, तुम्हाला काही कळतं की नाही, कुठे गेलेला असता, तुमचं डोकं जागेवर आहे का, असं जर आपण त्यांना बोलू लागलो तर ते काही आपल्या फारसं पदरी पडणार नाही. उलट एखाद्या वेळेस तो जास्तच रागावलं तर त्याच्या हातात असणारा झाला त्याचा प्रसाद भेटण्याची दाट शक्यता असते. आहे ना, तो आचार्य जर रागावला तर. पण मात्र आपण जर त्याचं कौतुक केलं, आता एक सहज ओघाने आलं म्हणून सांगतो की बाबा म्हणत असतात एकदम मोठ्याने तो रागावला, आई ए आई ए आई, आई डचकली. म्हणजे ए बाळा काय झालं रे, तो धावत आला. म्हणले काय झालं, म्हणजे वरण कोणी केलं, म्हटले झालं काय, नाही केलं कोणी सांग, म्हणले पटकन. अगं झालं काय, मी विचारतो, म्हणले सांग कोणी केलं. बाळा नेमकं काय झालं, म्हटले अरे त्याच्यामध्ये डाळ आहे पण अगदी खाली त्याच्या पातळात गेल्याच्या नंतर एक डाळीचा दाणा भेटे ना. म्हणले बाळा रोज मी करते पण आज तुझ्या बायकोने केलं, तुझ्या पत्नीने केलं. असू दे म्हटले, हे सांगायचं होतं मला, पातळ नितळ आहे पण चवदार आहे. बाबा सांगत असतात गोष्ट आहे ना. काय झालं हा ते पण बाबा दृष्टांत सांगतात, तो मी सांगितलं बरं का. नाही असं जर त्यांनी कौतुक केलं ना तर पुढच्या वेळेस ते चांगलं करेल ना, पण ते तसं म्हटल्याच्या नंतर त्या स्वभावात आणखी भर पडते ना. मग असंही म्हणतात तसंही म्हणतात, चला होऊ द्या मग आता, असं प्रकार तो होता. पण जरा कौतुक केलं ना तर तो फरक पडतो. म्हणजे उठा साधू संत म्हणतात. आता चैतन्य महाराज म्हटले होते साधू संत म्हणत असतील तर त्यांना उठवण्याची गरज नाही, आणि उठावं लागत असेल तर साधू संत कसे, म्हणजे साधू संत म्हटल्याच्या नंतर तरी उठतील. आहे ना, तसा प्रकार पुढीलाचे दोष करुणी, पुढीलाचे दोष करुणी आपली दिठी चोक मग घापे आवलोक तयावरी, अशा पद्धतीने.
आता देहभावा वेगळे ते आता काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारे जेवणारामध्ये जे देहभाव वेगळे आहे म्हणजे काय खातो आम्ही कसं या सांगते कैसे लागते नेणोमुखी तो कोबर आहे लाभ रे बरकत रे मारुती बाबा सांगत असतात आलं का सुरू केलं वाढप्या मागे जाऊच द्यायचं नाही आणि त्यांनी काठावर पेपर सोडवला म्हणजे तुकोबरायच्या मेवण्याने आणि मग ज्या वेळेला तुकोबराय भजनाला निघून गेले तो बाबा निघून गेला आणि ही आली वीज कडाडली तुकोबराय म्हणले बिघडलं काय म्हणले माझा दादा जेवला नाही म्हटले मग वडापाव खाऊन आला असेल हे मी असं नाही म्हणत मी बाबाचं वाक्य जसं असेल तसं सांगितलं तुम्ही ऐका मारुती बाबा म्हणतात की नाही खरंच म्हणतात हे नवी माझी वाणी पदरीची मी अनुवाद केलेला आहे फक्त मग पुण्यातच आहे ना तो अहो म्हटले तसं नाही मग म्हटले मग तो जेवला नाही त्याच्या पोटात भूक नसेल अहो म्हटले तसंही नाही म्हटले मग तो जेवला नाही स्वयंपाक तू केला माझ्या कारण मला माझं भजन का बंद केलं अहो म्हटले तसं नाही पदार्थात कुठले आनंदाच्या भरामध्ये मी मीठ टाकायचं विसरले ते चवदार लागे ना त्यामुळे माझा दादा जेवला नाही तुम्ही घरधनी आहात घरधनी बोलत नसेल तर मग अतिथीला असतात तुम्ही बोलायचं ना त्यावेळेला तो कोबरा म्हणतात काय खातो आम्ही कसं या सांगते आणि ती गोष्ट इथे सांगतात देहभाव वेगळे ते जे देहभावाने वेगळे आहेत ना त्यांना मात्र हे बेचव आहे का चवदार आहे आळणी आहे का खारट आहे का कसं आहे हे मात्र ते त्याकडे लक्ष देत नाही मग दुसरे जीवा म्हणजे जे देहाभिमानी जीव आहेत ना ते भ्रम त्यांना मात्र चव बेचव आळणी खरट तुरट हे सगळं कळतं आणि त्यामुळे माजिरा मग ते जर जिवेला व्यवस्थित लागलं नाही तर ते काय होतात तर माजिरा म्हणजे राग होतात मत्त होतात आणि मग अशा वेळेला ते बोलतील काही तर तशा वेळेला त्यांनी ते बोलू नाही थोडासा सबर के फल मिठे राहते अशा पद्धतीने त्यांनी धीर धरावा असं तुकोबराय सांगतात आणि उलट पक्षी काय करावं कौतुक केले बरे उलट जर आपण उलट पक्षी त्यांचं कौतुक जर केलं तर बरंच होईल आणि ते जर आपल्याला नाहीच जमलं म्हणजे आपण बोलताना सुद्धा ते अशी एखाद्याची वाणी असते ना ती सहज जरी बोलले ना तर ती स्फोटकच असते जसं उदाहरणच जर द्यायचं झालं तर त्या आजीला बाईला सांगितलं तुम्ही लग्नाला येऊ नका नाही म्हटले पण का रे बाबा नाही म्हटले तुम्ही काही बोलून जाता नाही म्हटले मी काहीच येणार नाही म्हणले काय ते म्हणले पिंडभर भात खाईल मड्यावाणी पडून राहील असं ते म्हणजे ती अभद्रच बोलली मग तिथे आल्याच्या नंतर सगळे जेवली ती म्हातारी लवकर जेवायलाही बसेना सगळे म्हणायला लागले आजीबाई उठा आजीबाई उठा आजीबाई उठा आजीबाई म्हटले काय झालं म्हणले मग ते आजीबाई उठेना सगळ्याला राग आला म्हटले म्हातारी एकदाची जचेना पण जचेना शब्दाचा कोणता अर्थ आहे मरेना पण मग त्यावेळेला ती म्हणले काय म्हटलं तुम्ही काय म्हणले आई हे म्हटलं म्हातारी जचेनं पण म्हणले जचेन पण म्हणजे जेवेनं पण मग म्हणलं माझं काय भाऊ दादा म्हणले पहिलं वरमाई जेव जचन वरबाप जचन नवरी जचन नवरदेव जचन मी जचन तर जचन नाही तर तशीच बसन आहे ना अशी जर वाणी असेल तर त्याचाही काही उपयोग नाही दवडीता भले पण म्हणजे अशी जर आपली वाणी असेल आपल्याला कौतुक करायला जर शक्य नाही झालं तर आपण काय करावं दवडीता भले म्हणजे त्यांना अगदी विनवणी करून काहीतरी निमित्ताने बाहेर घालून द्यावं आणि मग आपण तिथे प्रसाद घ्यावा अशा पद्धतीचे विचार सांगतात पुढचा हा अभंग जो आहे ना तो हा अद्वैत प्रकरणातील असून दोन दृष्टांताद्वारा सरस व्यवहार चाले शरीर कोणाचे असत्य हा भाव तुकोबराय प्रगट करताना म्हणतात चित्ताचा चाळक त्याचे उभय सूत्र एक नाचवितो नाचे छंदे सुखे आपुल्या विनोदे चंद्र कमळने नाही धाडीत सांगुणे तो का म्हणे उठी लोह चुंबकाची दृष्टी दोन दृष्टांत देतात महाराज म्हणतात तुकोबराय म्हणतात चित्ताचा चाळक म्हणजे काय म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता म्हणजे प्राणच हा ऊर्जेचा स्रोत आहे ना आणि चित्ताला प्राणाची ऊर्जा देणारा कोण आहे हा चित्तात असणारा तो चिद्रूप परमात्मा तो काय करतो उभय सूत्र एक त्याचे म्हणजे उभय सूत्र उभय म्हणताना वेष्टी म्हणजे माया असं घ्या ना कारणाध्यास आणि कार्याध्यास कारण माया स्वाश्रया सुविषय आणि त्याचं कार्यही त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आणि वेष्टी दृष्टीने पाहिलं तर स्थूल सूक्ष्म दोन्ही असणारा शरीराचा उभय देहाचा एकच असणारं कर्मरूपी सूत्र कारण कर्म सापेक्ष फलदाता परमात्मा आहे मग तो काय करतो त्या परमात्म्याच्याच हाती ते आहे आणि मग त्या सूत्राच्या द्वारा परमात्मा काय करतो आपल्या विनोदे म्हणजे काय एकलेनं कंटेची म्हणून या येणे अशा पद्धतीने आपल्या विनोदी म्हणजे अगदी लिलया सहजच नाचवितो म्हणजे हे सगळी एकोहम बहुश्याम अशा पद्धतीची सृष्टी उत्पन्न करतो आणि कर्मानुरूप 84 योनीमध्ये त्या जीवात्म्याला काय करतो नाचवतो आणि मग हा जीवात्मासुद्धा कटपुतळीसारखी बाहुलीच असल्यामुळे अगदी त्या कर्मानुरूप सुखे अगदी आनंदाने छंदे नाचे म्हणजे तो त्या नाना प्रकारच्या असणाऱ्या छंदाने तो सगळ्या असणाऱ्या परमात्म्याने दिलेल्या त्या योनीमध्ये ते भोग भोगणं कर्म करणं अशा पद्धतीने त्याचंही नर्तन चालू असतं कशा पद्धतीने तर दाखला देतात चंद्र कमळनी धाडिता चंद्र ते दोन प्रकार आहे कमळामध्ये एक सूर्यविकासिनी कमळ आहे आणि दुसरं चंद्रविकासिनी कमलिनी आहे ते चंद्रविकासिनी कमलिनी शरद पौर्णिमेचा धवल चंद्र हा षोडशकलन युक्त असणारा आकाशात उदयाला आला का ती काय होते
प्रफुल्लित होते. मग ते ज्ञानोबराय म्हणतात, आपलं तुकोबराय बोलतात की चंद्र कमळनी सांगोनी शब्दाचा अर्थ किंवा सांगवा म्हणजे निरोप, तो धाडीत नाही, तो काही तिला म्हणत नाही आता मी उदयाला आलो, आज पौर्णिमा आहे बरं का, अमावस्या संपलेली आहे, आता मी उदयाला येणार आहे, षोडशकलन येणार आहे, त्यामुळे तू आता सावध राहा आणि माझ्या चंद्राचं ते किरणाचं ग्रहण करून तू प्रफुल्लित हो, उदयाला ये, असं तू तिला निरोप पाठवतो का? उत्तर आहे नाही. पण एकदा चंद्र उदयाला आला की ती कमळिनीचा विकास होणारच होणार. दुसरा दाखला देतात तुकोबराय म्हणतात, चुंबकाची दृष्टी लोह उठी. त्या लोह चुंबकाची दृष्टी शब्दाचा अर्थ त्याचा असणारं जे क्षेत्र आहे, म्हणजे त्याचं त्या चुंबकीय जे क्षेत्र आहे त्याचं जे वायुमंडल आहे, वलय आहे, तेवढ्या याच्यामध्ये लोह आलं का ते जड लोहामध्ये क्रिया घडणारच. तसा जड प्रकृती आणि प्रकृती कार्य व्यष्टी समष्टी संघात याची क्रिया ही परमात्म्याच्या सान्निध्याने होतच असते, असा सिद्धांत तुकोबराय सांगतात. पुढचा अभंग हा उपदेश प्रकरणातील असून याही अभंगामध्ये 2 दृष्टांताच्या द्वारा भक्त आणि भगवंत यांच्यातलं आतुट नातं स्नेहसंबंध कसा असतो ते सांगताना तुकोबराय बोलतात. करिता तडातोडी वत्स माते सोयी ओढी, करी त्याचा आग्रह उरे, एकासाठी झुरे, भुके इच्छी अन्न तेही त्यासाठी निर्माण, तुका म्हणे जाती एक एकाची चित्ती. बघा, तडातोडी करता, कोणाची तडातोडी? तडातोडी शब्दाचा अर्थ त्यांची ओढताण ताटातूट केली, म्हणजे ते शेतकरी बघा, अगदी त्या गाईला वासरू बछडा सोडत असताना गाय पाणवत नाही ना, तशी ताणयाची लागता झटे आणि मग अधिकाची पाना फुटे. मग त्या गाई पानावी, आपल्याला त्याचा दुधाचा आस्वाद घेता यावा म्हणून तो वासरू सोडतो, पण त्या वासरू सोडताना त्याच्या दाबडात एक हात घाललेला असतो, म्हणजे तो त्याला फारसं त्या आईचं स्तनपान करू देत नाही. खरं तर त्याचा अधिकार आहे, ते पिऊन तृप्त झाल्याच्या नंतर दूध घ्यावं, पण असं मात्र होत नाही. आणि मग थोडी गाय पाणवल्याच्या नंतर तो काय करतो, त्याची ताटातूट करतो. मग दुसऱ्याने सांगितलं, अरे कशाला त्यांना माई लेकराला दूर केलं? तर तो म्हणू लागला, दूर केलं म्हणजे मी करून दाखवलं. आणि म्हणजे तू त्यांना देहाने तू वेगळं केलं, पण त्यांच्या मनानं तू परस्पराला वेगळं करू शकतो का? उत्तर आहे नाही. का? तर म्हणतात वत्स माते सोयी ओढी. ते जो बछडा असतो ना, ते आपल्या आईकडेच काय करतो, ओढा घेतो, आणि गायसुद्धा त्या बछड्याकडे काय करते, नाना गाय सरे डोंगरी चित्त बांधले वत्से घरी. तिचं चित्त आपल्या त्या बछड्यापाशीच असतं. किंवा आणि त्यामुळे करिता आग्रह हुरे, एकासाठी झुरे. आणि मग त्याने जर त्या दोघाला दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तो दुराग्रहच उरणार आहे. कारण एकासाठी झुरे, ते वासरू गायी करतात, गायी बछड्या करता काय करते, झुरते. आणि मग ती जर झुरणी लागली, त्यांचं जर मिलन तुम्ही होऊ दिलं नाही, गायीलाच्या काशामध्ये बछड्याला येऊ दिलं नाही, तर त्या एकमेकाच्या झुरणी लागून ते दूध तुला प्राप्त व्हायचं तेही होणार नाही. त्यामुळे त्यांची फार ताटातुटी करण्यामध्ये काही पुरुषार्थ प्राप्त होणार नाही, तू तुझा दुराग्रहच राहील असं बोलतात. आणि भोके अन्न इच्छी तेही त्यासाठी निर्माण. आता जे भूक लागली की मनुष्य अन्नाची इच्छा करतो, आणि भूक लागल्याच्या नंतर अन्नाची इच्छा केल्याच्या नंतर तर ते अन्नसुद्धा अन्न कशासाठी निर्माण झालेलं आहे, अन्न क्षुधेची पीडा निवृत्त करण्याकरताच परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. मग एखादा पात्रावर बसला आणि त्याला म्हटलं हे चालतं हो, त्याला जर उठून लावलं, अन्नापासून दूर केलं आणि ते अन्न तसं राहिलं तर ते सडणार, कुजणार आणि ते फेकूनच द्यावं लागणार. उलट पुन्हा त्याला अर्ध्या पात्रावरून उठल्याच्या नंतर त्याचाही दोष लागेल. मग त्यापेक्षा त्याला अन्नापासून दूर करणं, त्याची अन्नाची ताटातूट करणं योग्य आहे काय? उत्तर आहे नाही. मग त्या पद्धतीने म्हणतात, तुका म्हणे जाती एक एकाची चित्ती. मग त्या उभयामध्ये म्हणजे ते प्रेमाची एकच असणारी जाती असल्यामुळे ते गायीकडे बछडा, बछड्याकडे गायी, तशा पद्धतीने भक्त आणि भगवंत, भगवंत आणि भक्त. कारण तुका म्हणे येथे पिशे ते तैसे असेल, अशा पद्धतीचं त्यांचं मनोवृत्तीचं मिलन झालेलं असतं. पुढचा हा अभंग हा अद्वैत प्रकरणातला असून परमात्म्याचं दिवाळं निघालं, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, उलट हृदयातल्याच परमात्म्याला प्रगट करा किंवा तो विशेष भावाला येईल असं काहीतरी करा. हे सांगताना तुकोबराय म्हणतात, दिवाळे निघाले आणि देवाची वाटोळे झाले. दिवाळं निघाल्यामुळे भगवान परमात्म्याचं काय झालं, वाटोळं झालं. वाटोळं झालं म्हणजे एक प्रकारचं दारिद्र्य आलं, म्हणजे व्यवहारात तो करोडपती होता, आता फार रोडपती झाला, तो भिकीला लागला, म्हणजे अशा पद्धतीचं परमात्म्याची स्थिती झालेली आहे. त्यामुळे आता वाणी वेचू नये. आता त्यामुळे तुम्ही व्यर्थ वाणीचा वेच करू नका, मनाच्या मनी विचारी. कारण तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुनाशी. तसा आपल्याच मनाशी तुम्ही काय करा, संवाद करा, आणि स्वतःच्याच मनाला तुम्ही विचारा आणि ते तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल म्हणजे, तुम्ही जर तिथे गेला तर अगोदर होतं ते जे जा पाहिजे ते आहे रे,
संतांनी दुकान मांडलं होतं, देवाने देवे तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते, पण त्या परमात्म्यानेच ते दुकान आता बंद केलेलं आहे. ती गोष्ट सांगताना महाराज म्हणतात पोते गुंडाळली, म्हणजे पोत्यामध्ये जो माल होता ना तो काही राहिलाच नाही, त्याचं दिवाळा निघल्यामुळे ते पोते गुंडाळून ठेवली आणि भीतरी वाती लावली आणि आतमध्ये ते ते शेर वगैरे पालथा घालून, ती मापटी वगैरे पालथी घालून तिथे त्यांनी दिवा लावलेला आहे. का गेल्याच्या नंतर दुकानात डोकून पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल आता इथं काही राहिलं नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की मग असं काहीतरी करा की तुमच्या हृदयातला असणारा जो आत्माराम आहे तो सामान्य असणारा विशेष भावाला येईल आणि मग सामान्य असणारा विशेष भावाला आला का विशेष आज्ञारूपी अंधकाराची निवृत्ती करेल. आणि एकदा विशेष आज्ञारूपी अंधकाराची निवृत्ती केल्याच्या नंतर चिदानंद रूप शिवोम शिवोम खरंच सुखाची तुम्हाला प्राप्ती होईल. पुढचा अभंग हा उपदेश प्रकरणातला असून तीर्थयात्रा काय आपण पाठात ओवी ऐकत असतो. उत्तमा सहज अवस्था मध्यमा ध्यानधारणा कनिष्ठा मूर्तीपूजाची तीर्थयात्रा धमाधमा. या ठिकाणी तीर्थयात्रा करण्याचा निषेध करायचा आहे असं मात्र तुकोबरायला सांगायचं नाही. तर तीर्थयात्रा हेच आपलं सर्वस्व आहे असं एखादा जर समजत असेल, अशा भ्रांतीत असेल तर त्याला तिथून बाहेर काढण्याकरता तुकोबराय या अभंगामध्ये बोलतात. नाहीतर तुकोबराय म्हटलेलेच आहे जवळ हे सगळं सिद्ध आहे. किंवा मदलासा माता म्हणते उठी उठी रे बाळा तीर्थयात्रे तू हिंड. पण इथलं वचन तुकोबरायचं आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. अशा पद्धतीने बोलताना महाराज म्हणतात तीर्थाची पंथे, इथं पाठभेद आहे बरं का, कंदारकर महाराजांच्या पाठभेद आहे. तीर्थाची पंथे चाले तो निदैव आणि आपल्या इथं आहे तीर्थाची आसे पंथे तो निदैव. म्हणजे तीर्थयात्रा हे तीर्थयात्रेचा असणारा जो पंथ आहे म्हणजे हे तीर्थयात्रा झाली का ती तीर्थयात्रा अशा वाटेने जो चालतो तो निदैव आहे. म्हणजे का निदैव आहे म्हणले तो ठाव अंतराय पाविजे. कारण तो तीर्थयात्रा जर करत राहिला ना तर वृत्ती बहिर्मुख होते आणि मग बहिर्मुख वृत्ती ही अंतर्मुख होत नाही आणि वृत्ती जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आत्मतत्वाचा साक्षात्कार होत नाही. जोपर्यंत आत्मतत्वाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत काही करा ततकिम अशी स्थिती होते. म्हणून काय करावं तर म्हणून मनाची मुळी स्थळी निश्चळ बैसून या भले. मग आपलं जे मनाचं असणारं मूळ म्हणजे मनाचं विवर्तोपादान कारण असणारं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य त्या ठिकाणीच आपली वृत्ती चिरस्थिर करून तिथेच आपण एक निवांत बसून राहावं. म्हणजे जवळी असता जगजीवन का धांडूळशी वन असा भाव तुकोबराय बोलतात. आणि संकल्प आरूढ ते जिने पराधीन. बरं योग तीर्थयात्रा व्रतवैकल्य हे नाना प्रकारचे संकल्प अंतकरणामध्ये जर धारण केले तर त्या संकल्पाची पूर्ती ती करण्याकरता जर तो भटकंती करत राहिला तर ते त्याचं जिनं त्या संकल्पाच्या अधीन होऊन जातं म्हणून तो पराधीन होतो. आणि मग कार्याची कारणे वाढी तसे कार्यकारण म्हणताना साध्य साधन असा पद्धतीचा कार्यकारण साध्य साधन हाच भाव यामध्येच तो काय होतो गुंतून जातो, गुरुफटून जातो, वृत्ती बहिर्मुख होते, आंतर्मुक्ती काही केल्या होत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात बरं आता हे एक साधन केलं म्हणजे दुसरं साधन केलं म्हणजे तिसरं, कारण ती कामना काही एक नाही ना. कारण तुकोबराय म्हणतात कामा एक मुख नाही, म्हणजे कामनेला कुठल्याही प्रकारचं एक मुख नाही. म्हणजे काय अनेक प्रकारच्या कामना आहे, नानाविध प्रकारच्या कामना आहे. जसं एक सारिता तो पुढे उभा एक, अशा अनेकविध कामना एकमुख नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं एकमुख नाही. म्हणून मग आता या कामनेच्या कचाट्यातून मुक्त व्हावं असं वाटत असेल तर एक काम कर, पोटी जिरविता सुख होते. उलट पक्षी आपल्या अंतकरणरूपी पोटामध्ये ती काम जर जिरवला म्हणजे त्या कामाचं कारण असणारं अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध केला का मग सुख होतं, म्हणजे स्वरूपभूत सुख आपल्याला प्राप्त होतं. पुढचा अभंग हा बाबा मूल अज्ञानाच्या विरोधात तात्पर्य नाही का. नाना प्रकारच्या असणाऱ्या इह परलोकातल्या भोगाच्या ज्या कामना आहे त्या कामना अंतकरणातच जिरून टाक, म्हणजे अंतकरणातच हा इथला भाव आहे. ठीक. पुढचा अभंग हा उपदेश प्रकरणातलाच असून सारासार विवेक किंवा साध्य साधन विवेक यासंबंधी जगद्गुरु तुकोबराय म्हणजे चारवाक मताचं अनुसरण आपण करून आपली फटफजिती करून घेऊ नये याकरता साध्य साधनाचं विवेक तुकोबराय या पुढच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. जसं माऊलीची ओवी 15व्या अध्यायामध्ये या फळना चुंबिता फुलना तुरुंबिता जे काही पंडुसुद्धा ते रुखची हा किंवा फलकट तो संसार येत सार भगवंत आणि तोच आशय या एक जगप्रसिद्ध अभंगाचा पुढे आहे. क्षणाक्षणा हाची करावा विचार तरावाया पार भवसिंधू पार तरावाया
क्षणाक्षणा हाच विचार करावा. हा भवसिंधू याचं आईल तीर आहे माया आणि पैल तीर आहे परमात्मा. तर त्या मायारूपी आईल तीरातून पैल तीर जाण्याकरता क्षणोक्षणी आपण हाच विचार करावा. कोणता आपण पाठामध्ये नेहमी श्लोक ऐकतो, सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव शिष्यते. तो आहे मी हा कोण करावा विचार. असा विचार त्यांनी क्षणोक्षणी साक्षी होतो आपुला, क्षणोक्षणा सांभाळी तो साक्षी होतो आपुला, असं क्षणोक्षणी त्याने विचार करावा. आणि देह नाशवंत, हा देह कसा आहे नाशवंत आणि सकळ जाणार. तर इथे देह नाशवंत म्हणजे अहमाध्यास आणि सकळ नाशवंत म्हणजे धनदारा पुत्र हा ममाध्यास. हे दोन्ही नाशवंतच असल्यामुळे याच्यामध्ये गुंतू नको, कारण या दोघालाही काळ आयुष्य खातो. सावधान, या दोघाचं कारण देहे काळाचे धन कुबेराचे, म्हणून काळ याला काय करणार, एक दिवस पाय पाक एवढा पसरला असे चौडा करून या आकार वडा माझी गज, म्हणून तू सावधान हो. आणि मग सावधान होऊन काय करू म्हणसेल तर संत समागमी आवडी धरुणे. संत समागम याबद्दल अंतकरणामध्ये आवडी धारण कर आणि परमार्थी तातडी करावी. आणि परमार्थ आपलं जे मूळ स्वरूप आहे ते प्राप्ती करण्याकरता म्हणून लाहो करा काळसारा चिंतने, अशा पद्धतीने तू तातडी कर. कारण तुकोबराय म्हणतात या लोकाच्या व्यवहाराने म्हणजे या मृत्यू लोकातील असणाऱ्या भौतिक व्यवहाराने डोळे धुरे डोळे भरुनी राहू नये. हा एक प्रकारचा वाक्प्रचार आहे. अर्थात आपल्या असणारे जे डोळे आहेत तर पंचविषयाच्या असणाऱ्या सुखरूपी धुराने ते भरू नये, कारण मग विवेक राहणार नाही. कारण वृत्तीला एक वेळेला दोन कामं होत नाही ना. विषयाकार वृत्ती झाल्याच्या नंतर विवेक जाईल आणि अविवेकरूपी धुराने तुमचे डोळे माखले जाईल. म्हणून अविवेकरूपी धुराने विषयाच्या आसक्तीने आपले डोळे भरून राहू नये. पुढे तुकोबराय नरदेहाचा काय विशेष आहे आणि या नरदेहामध्ये कोण खरा शूर आहे हे सांगत असताना बोलतात, एवढ्या लाभे कोणासी विचार करावा शेवटी, एवढा लाभे तुटी झाल्या तरे. आता एवढा लाभ म्हणजेच नरदे निधाला लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावे. हेच असणारा एवढा लाभ म्हणजे नरदेव. कारण पावल हा देह काकट आलीने आहे, नगडे उपाये घडू आले. म्हणजे अंध व्यक्तीच्या हातामध्ये कावळा सापडावा तशा पद्धतीने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग एवढा मोठा असणारा लाभ, या लाभाने जर तरे म्हणजे भवसिंधू जर तुम्ही तरुण गेला नाही या नरदेहाचा योग्य विनियोग करून, तर मग तुटी झाली. हा अर्थात हे नरदेहरूपी साधन म्हणजे नरदेह एकदा काळाच्या गर्तेतेत गेला असता शेवटी कोणासी विचार करावा. म्हणजे विचार करायला वरच्या अभंगामध्ये सांगितलं, पण मग कोणासी कशा पद्धतीचा विचार करावा, कारण विचार करण्याचं साधनच आपलं जप्त झालेलं आहे. पण पुढे म्हणतात शूर उघडा घावडाव आला सांभाळितो. पण मग खरा शूर कोण आहे, जिंकावा संसार येणे नामे तरी शूर. तर घाव डाव आला सांभाळितो. आता घाव डाव दोन अर्थ होतील, म्हणजे घाव आणि डाव आपल्या याच्यामध्ये शास्त्राचा प्रहार किंवा कपटपूर्वक डावपेच. तर ते घाव शब्दाचा अर्थ काम क्रोध आदी विकार काय करतात, घाव करतात. आणि माया ही आपल्याला डाव टाकते, म्हणजे त्याचं एक अजिबात अडाखा माया का असं म्हटलेलं ना. कपट तिचं जे छद्मी वृत्ती कपटी वृत्ती आहे ती आपल्या लवकर लक्षात येत नाही. म्हणजे मायेचा आहे डाव आणि विकाराचा आहे घाव. तर या दोन्हीतून आपला स्वतःला सावरतो आणि आपल्या परमार्थपथापासून भ्रष्ट होत नाही, तोच खरा शूर आहे असं तुकोबराय बोलतात. आणि पुढे दिला पाव न करी मागे, आणि मग त्यांना एकदा टाकलेला पुढचा जो पाव आहे तो मात्र तो काही केला माघारी घेत नाही. येथे अंतराय या नावे घाततो. आणि मग येथे म्हणजे या मृत्यू लोकामध्ये या नरद्याला आल्याच्या नंतर अंतराय शब्दाचा अर्थ खरा प्रतिबंध तोच आहे. प्रतिबंध अंतराय म्हणजे प्रतिबंध, या नावे प्रतिबंध याला म्हणावं, तो घात आहे. म्हणजे कोणता, तर गोविंदा पाय अंतरल्या, म्हणजे इंद्रियाचा स्वामी असणारा परमात्मा त्याची आपल्याला प्राप्ती न करून घेणं आणि पापापासून त्याच्यापासून काय नामास विनमुख तो नर पापिया. मग हे त्या पापामुळे परमात्मा गोविंद तत्वाची प्राप्ती न करणं हाच खरा घात आहे, हेच खरं आपलं पाप आहे, हाच खरा प्रतिबंध आहे, हाच खरा अंतराय आहे. आणि तुकोबराय शेवटी म्हणतात हा असणारा ठाव म्हणजे हा नरदेवरूपी ठाव, हा नरदेवरूपी स्थान गड संधीचा, हा संधीचा गड आहे. आता गड शब्दाचा अर्थ योग्य संधीचा म्हणताना असा अर्थ केलेला आहे की देवयोनी
आणि खालचे पश्वादी योनी आणि मधी आहे ना मुळामधल्या संधीत असणारी मानव योनी. आणि हा गड म्हणताना जसं मैदानातलं युद्ध कठीण आहे, गडातलं युद्ध हे सुलभ आहे. मग हा नरदेरूपी गडामध्ये राहून काळरूपी शत्रूवर मात करून परमात्म्याची प्राप्ती करून आपण घेतली पाहिजे. केला तो उपाव कार्या येतो. आणि या नरदयाचा विशेष हा आहे की ते कुठलाही केलेली साधना, कुठलाही केलेला उपाय हा विफल होत नाही, कारण येण्याची शरीरे असं आहे. कारण हीच कर्मयोनी आहे, इतर मात्र भोगयोनी आहे. आणि पुढचा अभंग हा स्थितीपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबराय परोक्ष किंवा दृढ अदृढ अपरोक्ष असं असणारं ज्ञान हे कसं अहंकाराला कारण ठरतं, म्हणून ते ज्ञान आम्हाला नको. तुझा हा निर्गुण पंथ पण हा प्राप्तिपूर्वक निषेध आहे, एवढं मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग आम्हाला आवडतं काय, तर आवडी निरंतर हेची दान. ती गोष्ट सांगत असताना तुकोबराय म्हणतात, आसाजी सोवळे आहा तैसेची निराळे. देवाला म्हणतात जी, जी म्हणजे हे आदरार्थी संबोधन आहे. हे परमात्मन, हे भगवन, सोवळे आसा, तुम्ही जसे काय निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट सावयत, असे जो तुम्ही सोवळे ओवळे आहात असेच तुम्ही राहा. आम्हा निराळे तैशीची, आणि जर आम्हाला तुमच्यापासून वेगळं ठेवण्याची तुमची इच्छा असेल तर त्याच्यातही आमचं दुमत नाही, काही हरकत नाही, तुमची इच्छा जशी असेल तसं तुम्ही करा. तुकोबराय का बरं म्हटले, आम्ही तुमची या वाटा नयो, आम्ही मात्र तुमची जी निर्गुणाची वाट आहे ना त्या वाटेना येण्याची आमची इच्छा नाही. म्हणजे का, लटिकाची ताठा काय, कारण खरं ब्रह्मज्ञान जर झालं नाही तर मग मात्र त्या शब्दज्ञानाचा अदृढ अपरोक्ष ज्ञानाचा एक प्रकारचा काय होतो, ताठा निर्माण होतो. मग विद्या अल्पपरी गर्भ शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे, किंवा ते सदा मुसमुसी धुळी जैसा असं म्हटलेलं आहे ना, अशा किंवा नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाची झोमेकंठी नाना संकटी नाचवी, अशा पद्धतीची ती स्थिती होते. आणि मग तुकोबराय म्हणतात, काय धुरे सवे सलगी चिंतनची पुरे. आणि म्हटले धुरे शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, सवे म्हणजे बरोबर, आणि सलगी म्हणजे लढीवळपणा. म्हणजे तुमचा निर्गुण निराकार असणारं जे असंग व्यापक असणारं स्वरूप आहे त्याच्यासोबत आम्ही किती लढीवाळा केला तर काय लाभ, कारण सगुण भक्तीचा लाभ तिथे आम्हाला प्राप्त होईल का, होणार नाही. म्हणून चिंतनाची पुरे, तुझं जे नामचिंतन आहे नामभक्ती आहे हीच आम्हाला पुरे आहे असं तुकोबराय बोलतात. आणि तुका म्हणे देवा ते शेवा नका नावडे. तुकोबराय म्हणतात देवा ते म्हणजे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते, असं जे तुमचं निसंग एकट असं जे रूप आहे त्याचे असणारे सेवा नको. म्हणजे का, नावडे, आम्हाला ते आवडत नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशी करी. पण हे सगळं म्हणत असताना तुकोबराय मात्र कुठल्या उंचीवर राहून हे बोलतात हे लक्षात घेण्यासारखं आहे. नाहीतर मग आपणही म्हणायचं मोक्षसुख आणू लाथा आहे ना, कधी पहिला प्राप्त तर झाला पाहिजे, नाहीतर मग ते आपण स्वामींचा दृष्टांत पाठामध्ये ऐकतच असतो. आता पुढचा जो आपल्या आजच्या सत्रातला शेवटचा अभंग आहे त्यामध्ये हा उपदेश प्रकरणातला अभंग असून अहंकारजन्य असणारी दुःखाची परंपरा ही आपल्या कसा जीवनामध्ये दुःखाचा कडेलोट करते, म्हणजे अहंकारच आपल्या दुःखाची कशी जड आहे, म्हणून तो अहंकार आपण त्यागला पाहिजे ही गोष्ट सांगण्याकरता तुकोबराय म्हणतात, अहंकार तो भेद नासा. जो असणारा देह अहंकार आहे किंवा देहसंबंधीचा अहंकार आहे तो अहंकार काय करतो, भेद. म्हणजे मुळात भेदाला जन्माला कारण कोण आहे, अहंकार आहे. कारण तुका म्हणे कैची कीव, कोठी जीव निराळा, हा शिवच होता पण जीवदशेला प्राप्त झाला का, तर केवळ अहंकारामुळे. म्हणून म्हणतात अहंकार काय करतो, यो उदरमांतरम कृते आता तसे भयम भवती, दुजे जवळ घडे, अशा भेदाला जन्माला घालणारा हा अहंकार आहे. म्हणून तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात देवा नासा, तो अहंकार माझा काय करा, आपण निवृत्त करा. हा अहंकार माझा निवृत्त करा. ते देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज, तशा पद्धतीचा हा देहंकार याची तुम्ही पार आत्यंतिक निवृत्ती करा. आणि का बरं, तर हा ओवळा आणि जगी निंद्य, हा जो अहंकार आहे, ओवळा शब्दाचा अर्थ तो मलिन आहे, अपवित्र आहे. आणि म्हणून सर्वच जगामध्ये निंद्य, साधू संतांनी त्याची निंदा केलेली आहे. नामदेव महाराजांनी तर देवाला प्रार्थनाच केली, अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविक असी, म्हणून तो निंद्य आहे.
आणि यासी नातळे तो धन्य. तुकोबराय म्हणतात या अहंकाराला जो नातळे म्हणजे याचा अहंकाराचा स्पर्श ज्याला होत नाही, अहंकार ज्याच्या जीवनामध्ये प्रवेश करत नाही तो धन्य आहे. जगामध्ये खरा धन्य तोच आहे का अहंकाराला त्यांनी मात दिली, अहंकाराने त्याला चितपट केलं नाही, तो खरा जगामध्ये धन्य आहे. नवे नवे वंशी दीपक झाला, त्याच्या वंशामध्ये तो खरा कुलदीपक जन्माला आलेला आहे का ज्याला अहंकार गेला तो का म्हणे देव झाला, म्हणून तो खरा कुलदीपक आहे. आणि आत्महत्या करवितो आपता आतळो निधी. हा अहंकार काय करतो, आत्महत्या करीतो म्हणजे माझा मीच झालो शत्रू असा आपल्याला स्वस्वरूपाचं दृढापरोक्ष साक्षात्कार हा अहंकार प्रतिबंध करतो, ब्रह्मज्ञान होऊ देत नाही. आणि ब्रह्मज्ञान न झाल्यामुळे आपणे घात कर अशा पद्धतीने तो आत्महत्या करण्याला कारण ठरतो. आणि नवे नवे आपता आतळून निधी. आप्त म्हणजे कोण, आपल्या इथे अर्थ केलेला आहे भ्रम प्रमादादी जी भ्रम प्रमाद करणं पाठवी प्रलिप्सा अशी जी 4 दोष आहे ना, तर या दोषाने रहित ज्यांचा अंतकरण आहे असे संत किंवा ऋषी, तर ही खरी आपली आपता आहे. कारण तीच आपली आपता आहे, कारण बैसता संताची संगती म्हणून संत आपली आपता आहे. तर ऋषया मंत्रद्रष्टा राहा, त्यांनी आपल्याकरता हे सगळं वाङ्मय लिहून ठेवलं म्हणून ती आपली आपता आहे. पण आपता आतळून निधी. पण हा अहंकार आला ना तर संतांच्या चरणापासून त्याची पायमल्ली होते, तो दूर ढकलला जातो, त्याला फेकला जातो बाजूला. कारण संताला सगळं सहन होतं, ते तर या ब्रह्मांडाचा स्वामीचीही स्वामी आहे ना, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, असं त्यांचं निरहंकारी जीवन आहे. आणि आपल्याला कुठला 4 शब्दाचा अहंकार झाला की मग आपण तिथून दुरावलो जातो. म्हणून म्हणतात की आपता आतळून निधी म्हणजे संतांच्या सहवासामध्ये हा अहंकार आपल्याला राहू देत नाही. काय करतो हा, तुका म्हणे माथा थोरी धरोणी गुरुगुरी. तो हा अहंकार आपल्या माथ्यावरती काय माऊली म्हणतात ना, देखी पुढीलाची ओझी आपुला माथा घ्यायची तरी कानदाटीचे धनुर्धारा. मग तो माथ्यावरती देह आणि देह संबंधी यांचा अहमम अध्यासाचा मोठा बोजा आपल्या माथ्यावरती घेतो आणि त्याच्याद्वारा गुरगुर करतो. म्हणजे ते जसं एखादा कुत्रा असतो आणि त्याच्या दारासमोर आपल्या गल्ली में तो भाई कुत्ता भी शेर होता है असं ते बोलतात. म्हणजे त्यांच्या त्या गल्लीत असल्यानं आपण तिथून गेलो ना त्याचं गुरु करतं, मग त्यावेळेला आपल्याला भयंकर भीती वाटते आहे ना. मग तिथे थोडंसं दूर गेल्याच्या नंतर आपण म्हटलं येतं ते म्हणतात आउट ऑफ बॉर्डर, माझी संपलेली आहे, ती मग माघारी निघून जातो. कुत्रे भयंकर असतात. मग तसा हा अहंकार काय करतो, माणसाला गुरगुर करायला लावतो. म्हणून देवा हे अहंकार तुम्ही काय करा, अहंकाराचा मला याच्यातून आम्हाला दूर सारा, अशा पद्धतीची एक प्रकारची प्रार्थना किंवा तुम्हा आम्हाला उपदेश जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये करतात. असो यदत्र संष्टुवम किंचित तद्गुरुर्मे नाही, यदत्र असंष्टुवम किंचित तद्मे गुरुर नाही. यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य. या पद्धतीने आपल्या नियोजित वेळेमध्ये 5 मिनटं पुढे गेले, त्याबद्दल क्षमा असावी. झालेली चिंतन हे सद्गुरू बाबा, गुरुवर्य भास्कर बाबा, मातृपितृतुल्य असणारा समोर भगिनी आणि आपण सर्व ज्येष्ठ गुरुबंधू आणि समोर सर्वच असणारे श्रोतृ वृंद, आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान जगद्गुरु तुकोबराय भगवान ज्ञानोबराय यांच्या चरणी शब्द सुमन समर्पित करून चिंतन सेवेला पूर्णविराम. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी. अभंग मागं म्हणता येईल असं ना. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखिला डोळा, बाई येवो बाई येवो, विठू देखिला डोळा, बाई येवो. पंढरपुरीचा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखिला डोळा, बाई येवो बाई येवो, विठू देखील बाई देवो. वेधले वो मन तयाची ये गुणी, तयाची ये गुणी. वेधले वो मन तयाची ये गुणी, तयाची ये गुणी. वेधले वो मन तयाची ये गुणी, तयाची ये गुणी. वेधले वो मन तयाची ये गुणी, तयाची ये गुणी. वेधले वो मन तया
गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेधले मन तयाची गुणी वेधले मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होयवुने पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा होयवुने तैसे माझे जिने एका विठ्ठल विना तैसे माझे जिने एका विठ्ठल विना वेधले देव मान तयाची गुणी वेदले व मान तयाची गुणी वेधले वो मान तयाची गुणी वेधले वो मान तयाची गुणी बाप रखुमा देवीवरू विठ्ठलूची पुरे बाप रखुमा देवीवरू विठ्ठलूची पुरे चित्त चैतन्य मुरे बाये ओ चित्त चैतन्य मुरे बाये ओ चित्त चैतन्य मुरे बाये ओ चित्त चैतन्य मुरे बाये वो वेधले व मान तयाची गुणी वेदले व मान तयाची गुणी वेधले वो मान तयाची गुणी वेधले वो मान तयाची गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेदले व मान तयाची गुणी वेदले व मान तयाची गुणी वेधले वो मान तयाची गुणी वेधले वो मान तयाची गुणी इंद्रायणी चेत तटे धरिला वास विश्व तारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरले निज वेश वर्म जाणे तया सद्गुरु उपदेश वर्म जाणे तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी यात्रेसी येताती स्वानंद राशी दर्शन घडे तया निज मुक्ती देशे दर्शन घडे तया निज मुक्ती देशे जय देव जय देव जय ज्ञानदेवा
जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा म्हैशिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्भ हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कणकाचा जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुताप दीप्ती विष्णू घनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा दे परब्रह्म ठेवा भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसी ओ आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवही टीका नारायण आत्मबोध ओ आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता ब्रह्मा विष्णू महेश जासी छळावया येती नरहळे जाची निष्ठा होय एकात्मता भक्ती ओ आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय ओ आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता प्रपंच रचना सर्व योगुन त्यागेली अनुतापाचे ज्वाळी देहोदी हविली वैराग्याचे निष्ठा प्रगटून दाखविले अंता ममता दौडून शांती वैली जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा हारक तू सकळांचा जोरग सोयरा जय देव हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारागे उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा झोलग सोयरा जय देव तेरा दिवस वह्या रक्षून या उदके ओरड्याचे काढून दाखविल्या शेके अपार कविता शक्ती मिरवून इहलोके कीर्तन श्रवणे तुमच्या उतरती जनलोके जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा झोलग सोयरा जय देव बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला विधीचा जनिता तोची आठवा दिदला तेने ब्रह्मानंदे प्रेमारू लविला मदतुते म्हणून तुका नामे गौरविला जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा झोलग सोयरा जय देव भयान काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानवदेवा घेऊन निळामने सकळा संता घोषविले जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक सकळांचा झोलग सोयरा जय देव घालीन अंगण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे ते मिळालिंगीन आनंद पूर्ण भावी वाळीन म्हणे नामा
अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरिच्या दासा कल्पनेचे वादान हो कोणी ही काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारान लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावे कासे नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखे निधान पांडुरंग मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरे पाहे पांडुरंगा या संताशी निरवे हेची मज दे अनेक तुझे काहे न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पाये संतांचे या संतासी निरवी हेची मज दे आनिक तुझे काहे न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोर महाराज की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. इंद्रायणी माता की जय पार्वती पतये हर 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 महादेव उद्या बरोबर सकाळी 7 वाजता ज्ञानसत्राला आरंभ